ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व उपस्थित भक्तांचे स्वागत आपल्या भगवद्गीता वर्गात। आज आपण 7वा अध्याय सुरू करत आहोत। सातव्या अध्यायाचं शीर्षक काय दिलंय तुमच्या पुस्तकात? ज्ञान विज्ञान योग। तर जाण्यापूर्वी आपण जर 6व्या अध्यायाचा एक थोडा सराव करूया। हे वेगवेगळे विभाग आहेत 6व्या अध्यायातले। आरुक्ष म्हणजे सुरुवातीचा स्तर। सो आरुक्ष स्तरावर जो असतो तो आहे आरुरुक्षु। आणि आरूढ म्हणजे जो पोचल्यावर। तर योगारुरुक्षु आणि योगारूढ हे दोन व्यक्ती आहेत। एक म्हणजे जो सुरुवातीला आहे आणि एक योगारूढ म्हणजे जो वर पोचलाय। तर त्या परिस्थितीमध्ये काय आपल्यासाठी पोषक आहे, काय आपल्यासाठी फायद्याचं आहे आणि काय नाही आहे यावर श्रीकृष्ण चर्चा करतात। यामध्ये हे सर्व श्लोक आहेत। उद्धरेद आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधो आत्मैव रिपुरात्मनः। की मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे। मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे। मग तेच मन आपले शत्रू पण आहे आणि तेच मन आपले मित्र पण आहे। कसं काय? जर आपण त्या मनावर नियंत्रण केलं असेल तर ते मन आपला मित्र आहे, आणि जर त्याच मनावर आपलं नियंत्रण नसेल, उलट आपण त्याच्या आहारी गेलो असू, तर मग तेच मन आपला शत्रू पण बनतं। असं होतं का कधी? अगदी ऍक्च्युली घरी पण आपला जर नोकर असेल आणि त्याला जर आपण खूप लाड केले असतील तर कधी कधी तो डोक्यावर बसतो। पण नोकराला जर त्याचं स्थान माहिती असेल तर तो नीट सेवा करेल। याचा अर्थ नाही की आपण त्याचं शोषण करायचं आहे, पण बेसिकली त्याची मर्यादा, त्याची सीमा त्याला माहिती पाहिजे। आणि जर यदा कदाचित आपण त्याची सीमा, त्याची मर्यादा त्याला लक्षात नाही आणून दिली, मग कधी कधी तो मालकांना पण त्रास देऊ शकतो। तसंच मन हे एक साधन आहे आणि त्या साधनाला नीट वापरता यायला पाहिजे। फोन आपलं एक साधन आहे। कशासाठी? संपर्क साधण्यासाठी। आणि जर त्याच फोनाला आपण आहारी गेलो, मग ऍक्च्युली एकमेकांशी ज्या गोष्टीसाठी फोनचा निर्माण झाला होता ती गोष्ट त्याला घातक ठरतो फोन। सो व्हॉट इज द ओरिजिनल पर्पज ऑफ द फोन? टू कम्युनिकेट. बट ऍक्च्युली वेन यू बिकम टू एन्ग्रॉस्ड इन द फोन देन यू स्टॉप कम्युनिकेटिंग. फोनची निर्मिती झाली एकमेकांशी बोलायला, पण त्या फोनच्या जेव्हा मी आहारी जातो तेव्हा तो फोन मला दुसऱ्यांशी संपर्क साधण्याचा आड येतो, नाही? सो कोणी फोन 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 करत असेल तर त्याला बोलायला वेळ नाहीये, पण फोनची निर्मिती झाली बोलायला। सो याचा अर्थ आहे की मनुष्याचा एक स्वभाव आहे की आपण गरज असते म्हणून एक गोष्ट निर्माण करतो, पण काळांतराने आपण ती गोष्ट कशासाठी निर्मिती झाली होती ते विसरतो आणि आपण इतके त्यांनी भारावून जातो की आपण त्याच्यामध्ये गुंततो आणि नंतर ज्या मूळ उद्देशासाठी त्या वस्तूचा निर्माण केला होता तो उद्देश बाजूलाच राहतो
आणि मग आपल्याला त्रास होऊ शकतो. तसंच मन एक साधन आहे, बुद्धी एक साधन आहे. काल मी कुठे प्रवास करत होतो, कुठेतरी प्रवास करत होतो, हा आज सकाळचीच गोष्ट आहे. मग त्या कारवर लिहिलं होतं लिव्ह टू ड्राईव्ह. किंवा साधारण माणूस कधी कधी म्हणतो डोंट, असं म्हणतात, डोंट लिव्ह टू ईट, ईट टू लिव्ह. बट एक जस्ट काय म्हणतात ना, खवय्ये असतात, त्यांचं सगळं लक्ष असतं आहार काय, खाणं काय, त्यासाठी मग कुठेही जातील, काही करतील. सो आहार हे शरीराला त्याचं ध्येय साध्य करण्यासाठी पोषण देण्याचा एक मार्ग आहे. सो जर आपण शुद्ध आहार खाल्ला तर आपलं शरीर स्ट्रॉंग राहील आणि आपल्याला जीवनामध्ये जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी ते मदत करेल. पण तोच आहार इट कॅन बिकम माय पॉयझन ऑल्सो. तर ज्या आहाराने ऍक्च्युली माझं शक्ती वाढायला पाहिजे तोच आहार माझ्यासाठी विष पण बनवू शकतो. तर मन पण तसंच आहे. मग त्यानंतर श्लोक क्रमांक 10 ते 32 यामध्ये अष्टांग योगाबद्दल आपण चर्चा केली आणि त्याचे काय काय विविध स्तर आहेत यावर आपण चर्चा केली. श्लोक क्रमांक 33 ते 36 यामध्ये आपण बघितलं की श्रीकृष्णांनी अर्जुनाला मनावर नियंत्रण करायला सांगितलं. पण अर्जुन त्यांना म्हणतात मला नाही वाटत ते शक्य आहे, मी मनावर नियंत्रण नाही करू शकत. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. तर मी नाही करू शकत, मी वाऱ्यावर नियंत्रण करायला तयार आहे पण मनावर नियंत्रण नाही करू शकत. तर मग श्रीकृष्ण म्हणतात बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, मनावर नियंत्रण करणं एवढं सोपं नाही. मोठमोठे लोक आहेत ते पण मनासमोर हरतात. पण मी तुला 2 गोष्टी सांगू शकतो. अभ्यासेन तो कोणत्याही वैराग्येन गृह्यते. आणि नंतर मग श्लोक क्रमांक 37 ते 45 यामध्ये आपण बघितलं अर्जुनाच्या मनात एवढं सगळं प्रोत्साहन ऐकल्यानंतर पण एक स्वाभाविक प्रश्न उद्भवतो. तुम्ही म्हणताय असं केल्याने अगदी तो कठीण कार्य पण मनावर नियंत्रण पण होऊ शकतं, पण समजा मी ते कार्य सुरू केलं आणि त्यामध्ये जर मी अयशस्वी ठरलो तर त्या व्यक्तीचं काय, एका अयशस्वी योगीचं काय भविष्य आहे. मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्ट अभिजायते. योग मार्गावर जो भ्रष्ट झालाय, जो पतित झालाय, त्याला पण पुढच्या जीवनामध्ये पुन्हा तिथूनच सुरुवात करण्याची एक सुवर्ण संधी मिळते. त्यामुळे म्हणतात नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. की हे अर्जुना, या मार्गावर तुम्ही जे काही मिळवाल ते सदैवासाठी तुमची संपत्ती आहे, ते कोणी नष्ट नाही करू शकत. जसं आपण डीप फ्रीझर मध्ये काही गोष्ट ठेवली, आमरस वगैरे काही काही लोक ठेवतात, तर तो थंडीच्या सीझन मध्ये पण आमरस मिळतो. कसं काय, तो डीप फ्रीझर मध्ये. तसं आपण भक्ती मार्गावर, परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर जे काही आपण कमावलंय ते कोणीही नष्ट नाही करू शकत, ते कोणीही चोरी नाही करू शकत, त्याला कोणी डिमॉनिटाईज पण नाही करू शकत. सो असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. आणि मग नंतर शेवटच्या 2 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण स्वतःहून त्या विषयाला पुढे घेऊन जातात आणि म्हणतात सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे. त्याबद्दल आपण चर्चा केली. कर्मिभ्यश्च अधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोऽधिकः तपस्वीभ्यो अधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. तो एक योगी हा तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे, एका ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे, तर नक्कीच एका कर्मीपेक्षा पण श्रेष्ठ आहे. म्हणतात योगिनामपि सर्वेषां, सर्व योगींमध्ये जो सदैव माझे चिंतन करतो आणि जो प्रेमाच्या भावनेने माझी सेवा करतो तो मला सर्वात अधिक प्रिय आहे. अशा प्रकारे आपण 6वा अध्याय संपवला. तर 6व्या अध्यायावर कोणाला काही प्रश्न आहे? तुम्हाला एक प्रश्न होता, तुम्ही विचारला, तुम्हाला विचारायचं सर्वांसमोर? विचार. हरे कृष्ण. एखादा योगी अल्पकाळासाठी योग साधनेमध्ये असतो, पण तो काही कारणामुळे किंवा भौतिक आकर्षणांमुळे तो पदभ्रष्ट होतो, तो त्याच्या गोलच्याहून तो बाहेर येतो थोडासा. तर तरी सुद्धा त्याला पुढे कसं काय चांगला जन्म मिळू शकतो, पुढचा एक त्याला चांगल्या कुटुंबामध्ये किंवा कुळामध्ये कसा काय का जन्म मिळतो?
ही जी भावना आहे ना परमेश्वराची समजणं थोडंसं आपल्याला कठीण आहे. पण आई असते ना, आईची ही भावना असते की मुलांनी कितीही चुका केल्या आणि सगळेजण सांगतात की हा शेफारला आहे, पण आई म्हणते की नाही तो चांगला आहे. तर श्रीकृष्ण आहेत, त्यांची ती आईची भावना आहे. म्हणतात की यांनी सुरुवात केली ना, माझ्याशी नातं जोडण्याची सुरुवात केली ना, किती लोक जे माझ्याशी नातं जोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर ह्यांनी सुरुवात केली आणि जर चुकून याला पूर्व त्याच्या संस्कारांमुळे, पूर्व सवयींमुळे, पूर्वीच्या त्याच्या विचारांमुळे जरी तो पथभ्रष्ट झाला, माझ्या दृष्टीने ते पथभ्रष्ट होणं जास्ती महत्वाचं नाही आहे, पण प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. सो दोन गोष्टी आहेत, एक आहे शाश्वतता आणि एक आहे अशाश्वतता. तर हे खूप महत्वाचं आहे, खूप डीप आहे, जसं लक्ष देऊन ऐका. आपण शाश्वत परमेश्वराचे दास आहोत आणि परमेश्वराशी संबंध सोडून, परमेश्वराचा संबंध एका अर्थाने विसरून आपण त्याला नाकारून या जगामध्ये फिरतोय. तर आपलं परमेश्वराला विसरणं हे शाश्वत आहे की हे अशाश्वत आहे? अशाश्वत आहे. सो म्हणून परमेश्वराशी नातं जे आहे ना ते शाश्वत आहे, पण विस्मरण हे अशाश्वत आहे. तर तात्कालीन आहे. तर हे जे तात्कालीन आहे ना, हे हजारो हजारो लाखो लाखो जन्म पण होऊ शकतं. पण तरी मी तात्कालीन का म्हणतोय? शाश्वततेच्या दृष्टीने व्हॉट इज इन्फिनिटी? Infinity is more than 10 crores. It is also more than 100 crores. It is also more than 1 lakh, 1 lakh, 10 lakh crores. So how much is infinity? Right, so विचार करायला कठीण आहे. तर म्हणून ऍक्च्युली परमेश्वरासोबत आपला जो सहवास आहे वैकुंठात, तो त्या इन्फिनिटी आहे. त्याच्यामधून विस्मरण होऊन आपण विसरलो परमेश्वराला. त्यामुळे मग आपण या भौतिक जगात आलोय. तर या भौतिक जगात आपलं येणं आणि भौतिक जगामध्ये विसरणं हे किती दीर्घकालीन असेल? आपल्या दृष्टीने आपला जन्म आहे की ते 60-70 वर्षांचा आहे सध्या. त्याच्यामध्ये हजारो जन्म धरा तरी किती वर्ष झाली? एवढे वर्ष झाले. ते शाश्वततेच्या दृष्टीने इट इज इन्फायनाइटेसिबल. काही असे किडे असतात जे संध्याकाळी जन्म घेतात आणि सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश होतो तेव्हा ते मरण पावतात. तर त्यांचा पूर्ण अवधी आहे ना तेवढाच आहे. लहान असणं, मोठं होणं, दुसऱ्यांना जन्म देणं, नंतर म्हातारपण येणं आणि नंतर मृत्यू होणं. हा आपल्यासाठी एक रात्र आहे ती, पण एका रात्रीमध्ये त्याचे पूर्ण जीवन क्रिया झाली. तसं आपली जीवनक्रिया ही देवतांच्या एका रात्रीमध्ये, आणि देवतांचं जीवन आहे ते ब्रह्मदेवांच्या रात्रीमध्ये, आणि ब्रह्मदेवांचं सर्व जीवन आहे ते परमेश्वराच्या एका श्वासामध्ये आहे. राईट. सो फ्रॉम त्या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही बघितलं तर आपलं परमेश्वराचं विस्मरण हे जरी आपल्याला वाटते किती वर्ष झाले, पण त्यांच्या दृष्टीने ते असं क्षणिक आहे. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला, आपण बघा आपल्या जीवनात पण समजा एखादा कोण जवळचा भाऊ बहीण असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, लहानपणापासून आपल्याला त्या व्यक्तीने मदत केली आहे आणि आज परिस्थितीमुळे एकदा त्याला आपण वाढदिवसाच्या दिवशी फोन केला आणि त्यांनी काहीतरी उलट उत्तर दिलं आपल्याला. वी डोंट टेक इट सो सिरियसली. का? त्याच्या पाठीमागे वर्षानुवर्षांचे चांगले विचार आणि चांगले संबंध आहेत. आणि म्हणून आज जरी तो परिस्थितीला बळी जाऊन काहीतरी टेन्शन असेल, काहीतरी स्ट्रेस असेल, कोणीतरी फसवलं असेल, वॉट एव्हर, माहित नाही काय, आपल्याबद्दल कोणी काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगितल्या असतील, बरंच काही चालू असतं जगात, लोकांना फ्री वेळ भरपूर आहे. सो जेव्हा कोणी आपल्यासोबत वाईट वागतो, आपल्याला माहिती नाही त्याचं कारण काय. सो म्हणून बुद्धिमान व्यक्ती काय करतो, त्या क्षणिक वाईट बोलण्याला जास्ती लक्ष देत नाही, पण मागचे 20 वर्ष चांगले संबंध होते त्याला महत्व देतो आणि आपण एक आशा ठेवतो की आज जो हा वाईट बोलला ते बदलेल म्हणून. नाही तर आपल्यामध्ये ती प्रवृत्ती ती लहानशी आहे. परमेश्वर काय म्हणतात, अरे हा किती माझ्यासोबतच होता वैकुंठात, पण ते विसरून आज हा इथे आलाय. तर आपण जे पथभ्रष्ट वगैरे होतो ना, ते आपल्या दृष्टीने असं वाटतं मी पथभ्रष्ट झालो, आणि परमेश्वराच्या दृष्टीने ते काहीच नाही आहे. मेन इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही परमेश्वरासोबत होतात
विस्मरण झालं आणि ते विस्मरण नष्ट करण्याच्या प्रक्रियेला तुम्ही सुरू केलं. पुन्हा एकदा परमेश्वराचं स्मरण करताय तुम्ही आणि पुन्हा एकदा परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करताय. त्याला किती महत्व आहे. तो एक चांगला मित्र असेल माझा लहानपणचा आणि एक दिवशी कुठेतरी मी त्याला भेटलो, काहीतरी गैरसमज झाले आमचे आणि भांडणं झाली, बरोबर. आणि माझ्या मनात अजूनही त्याच्याप्रती प्रेम आहे आणि त्याच्याही मनात कुठेतरी प्रेम असावं ही माझी भावना आहे, बरोबर. तर समजा अजून एक तिसरा मित्र असेल कॉमन आणि त्यांनी सांगितलं त्या दिवशी ना आम्ही दोघं बसलो होतो, भेटलो आणि त्या दिवशी बोलता बोलता तुझा विषय आला आणि तुझा जेव्हा विषय आला तेव्हा मी जेव्हा तुझं नाव घेतलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं. सो फायनली वॉज हॅपी टू हिअर यू. मग लक्षात येतं की कुठेतरी अजूनही त्याच्या मनात माझ्यासाठी चांगल्या भावना आहेत, म्हणजे देर इज होप. पण समजा त्या तिसऱ्या मित्राने सांगितलं अरे तुझं जेव्हा नाव घेतलं ना तेव्हा त्याचं तोंड असं वेडवाकडं झालं. तुम्हाला अरे म्हणजे मला एक छोटीशी आशा होती ती पण नाहीशी झाली. सो परमेश्वराला आपल्याला आपल्या मित्रांकडून नात्यांकडून जर छोटीशी आशा असेल, कितीही कोणीही काहीही आपल्याला सांगितलं अरे हा ना फसवतोय तुला, नाही असं नाही आहे, लहानपणचा मित्र आहे माझा, ही माझी लहानपणची मैत्रीण आहे. ते आपण एवढं सिरियसली घेत नाही. तसं परमेश्वर काय म्हणतात, हा नेहमी माझ्यासोबत होता, ही माझी मुलगी माझ्यासोबत नेहमी होती, काही कारणामुळे मला विसरली आहे आणि आता गेली आहे. म्हणून आपलं पतन परमेश्वराच्या दृष्टीने महत्वाचं नाही. आणि म्हणून परमेश्वराचे प्रतिनिधी पण गुरु असतात, ते आपल्या ज्या चुका होतात त्याच्याकडे जास्ती लक्ष देत नाही, पण आपल्याकडून चुकीने जे चांगल्या गोष्टी होतात त्याच्याकडे जास्ती लक्ष देतात. आपण कधी कधी जाणीवपूर्वक किंवा परिस्थितीला किंवा आपल्या सवयींना आहारी जाऊन कधी कधी चुका करतो, बट दॅट इज नॉट काउंटेड. नायदर कृष्णा काउंट्स नायदर कृष्णस डिवोटीज काउंट्स. पण आपण चुकून एकदा काहीतरी चांगलं केलं असेल तर श्रीकृष्ण त्याला अरे यांनी चांगलं केलं. तसंच भक्तांचा पण एक स्वभाव आहे की भक्त त्याला लक्ष देतात की नाही यांनी ही सेवा केली, यांनी हे केलं, त्याला जास्ती महत्व आहे. सो म्हणून अशाश्वततेचा मार्ग आहे तो खाली पडण्याचा मार्ग आहे आणि वर जाण्याचा जो मार्ग आहे तो पुन्हा एकदा शाश्वततेमध्ये जोडण्याचा मार्ग आहे. तर यामध्ये खाली पडण्याचा जो मार्ग आहे, घसरण्याचा जो मार्ग आहे, तो जास्ती महत्वाचा मार्ग नाही, त्याला जास्त त्या घटनेला जास्ती महत्व नाहीये. पण वर जाण्याचा जो मार्ग आहे, पुन्हा एकदा उभं राहण्याचा जो मार्ग आहे, त्याला खूप महत्व आहे. तर म्हणून परमेश्वर काय म्हणतात, हा उभा राहण्याचा प्रयत्न करत होता पण घसरला, तर त्याला परत मदत करायला पाहिजे ना, त्याला परत एक हात द्यायला पाहिजे ना, तर पुन्हा उभा राहील, परत घसरू आपण, परत उभं राहील. तर आई नेहमी हे नाही मोजत की तुम्ही किती वेळा घसरले. आई नेहमी बाळाला बघून काय मोजते, कितीला झालं, याला इथे गुडघे हाताला लागलं, गुडघ्याला लागलं, इथे एकदा लागलं, पण हा उभा राहतो. तर आई वडिलांचा सगळ्यात मोठा आनंद काय, हा जो लहानसा बाळ आहे ते घसरतं पण घसरण्याला महत्व नाहीये. अहो माहितीये का तुम्हाला, आज हा बेडवरून खाली पडला पण लगेच उभा राहिला. तर तो बेडवरून खाली पडला ती किती मोठी गोष्ट आहे, लागलं असतं. पण आई वडिलांना ते खाली पडण्याचं काहीच महत्व नाही आणि छोटंसं तसं उभं राहिला तर त्याचं कौतुक मोठं असतं. तसं श्रीकृष्ण पण म्हणतायत की पतन जे होते त्याला महत्व नाहीये, त्याला माहिती मदत करायला पाहिजे. तर म्हणून योग्य कुळामध्ये, ब्राह्मण परिवारामध्ये, शुद्ध परिवारामध्ये किंवा वैष्णवांच्या घरी किंवा श्रीमंत शुद्ध परिवारामध्ये त्याला जन्म देऊन त्याचा पुढचा प्रवास सुरू करायला श्रीकृष्ण मदत करतात. ठीक आहे, आपण इथून पुढे जाऊ. हा अध्याय क्रमांक 7 आज आपण सुरू करणार आहोत. याचे हे वेगवेगळे विभाग आहेत. पहिल्या 3 श्लोकांमध्ये श्रीकृष्ण यांच्याबद्दल जे काही ज्ञान आहे त्याचा महिमा काय याच्यावर चर्चा आहे. ते किती दुर्मिळ आहे, ते किती महत्वाचं आहे यावर भरपूर चर्चा आहे. श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 12 यामध्ये आहे की त्या ज्ञाना अंतर्गत आपल्याला माहिती मिळेल की श्रीकृष्ण यांच्या शक्ती काय काय आहेत. श्लोक क्रमांक 13 ते श्लोक क्रमांक 19 श्रीकृष्ण यांची शरणागती कोण घेऊ शकतात किंवा कोण नाही घेऊ शकत. 20 ते 25 मध्ये श्रीकृष्ण आणि देवता यांमध्ये काय फरक आहे, देवता यांची उपासना, काही प्रमाणामध्ये अद्वैतवाद यावर पण चर्चा आहे. आणि 26 ते 30 यामध्ये भ्रमाच्या तावडीतून, मायेच्या तावडीतून आपण श्रीकृष्णांकडे कशी वाटचाल करावी, श्रीकृष्णांची कशी भक्ती करावी यावर आहे विश्लेषण. आपण इथून पुढे जाऊया. सो आज आपण या भागावर चर्चा करणार आहोत.
तर पहिले जे 6 अध्याय आपण आतापर्यंत चर्चा केले त्यामध्ये जे काही सर्व ज्ञान होतं ते जीवात्म्यावर केंद्रित होतं. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की जीवात्मा हा कण आहे, हा शरीर नाहीये, हा आत्मा आहे, हा जाळू शकत नाही, त्याला कापू शकत नाही, त्याला कोरडं नाही करू शकत, त्याला ओलं नाही करू शकत, पण त्याला काय करू शकतो, काहीच नाही करू शकत. त्याला आत्मा आहे हा शाश्वत आहे, त्याचा जन्मही नाहीये आणि त्याचा अंतही नाही. तर यावर श्रीकृष्णांनी विश्लेषण केलं. मग हा जो आत्मा आहे हा कधी कधी या जगामध्ये दुःख अनुभवतो. मग या जगामध्ये जर सुख पाहिजे असेल तर काय करायचं, तर परस्परावलंबी जीवन जगायचं, देवतांशी परस्परावलंबी जीवन जगायचं, यज्ञ करायचं, कर्तव्य पालन करायचं. याच्यावर 3ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी वर्णन केलं. मग 4थ्या अध्यायामध्ये परत त्या जीवात्म्याला पुढचा एक मार्ग दिला, ज्ञान प्राप्तीचा मार्ग. तर ज्ञान कसं मिळेल, म्हणतात इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययन विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे इमं राजर्षय योग. सो श्रीकृष्णांनी सूर्यदेवांना सांगितलं, विवस्वानला सूर्यदेवाने आपल्या मुलाला सांगितलं, मनूला, मनूनी आपल्या कुळातल्या एका मुलाला सांगितलं इक्ष्वाकू राजांना. इक्ष्वाकूने असं करत करत पण सकाले नेह महता योगो नष्ट पर्यंत की पण ती जी गुरु शिष्य परंपरा होती ती नष्ट झाली. म्हणून स एवायम मया तेत्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखाचेती रहस्यम एतदुत्तम. म्हणतात ती गुरु शिष्य परंपरा नष्ट झाली म्हणून आज मी स एवायम मया योग प्रोक्त पुरातन, आज मी तेच पुरातन योग पुन्हा एकदा तुला सांगेन. मग आता तुझ्यापासून मी एक नवीन गुरु शिष्य परंपरा सुरू करतोय. तर अशा प्रकारे परमेश्वराबद्दलचं ज्ञान पाहिजे असेल ते गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्यापर्यंत येतं. परमेश्वरांनी काही प्रमाणामध्ये स्वतःबद्दल थोडंसं सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधूनाम, ते स्वतःबद्दल थोडीशी माहिती दिली. त्यानंतर मग पुन्हा जीवात्म्याबद्दल सांगत होते, वेगवेगळे प्रकारचे यज्ञ कसे असतात, अग्निहोत्र यज्ञ आहे, पण मग वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, श्वासाचे यज्ञ आहेत, स्वाध्याय यज्ञ आहेत, तपो यज्ञ आहेत, ते सगळं बोलले. 5व्या अध्यायामध्ये पुन्हा जीवात्म्यावर केंद्रित ज्ञान होतं की कसं आपण जगायला पाहिजे. तर आपण एका कमळाच्या पानासारखं जगायला पाहिजे, चिखलामध्ये राहून पण आपण चिखलाने स्पर्श नाही व्हायला पाहिजे. आणि मग 6व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा जीवात्म्यावर केंद्रित होतं. तर हा पहिला 6 अध्यायांची जर प्रस्तावना आपण बघितली तर एक थोडंसं जीवात्म्याला पण काहीतरी पाहिजे ना, माझं काय. मग आता त्यांनी ते सगळं मांडलं, सगळं छान. आणि त्या 7व्या अध्यायापासून भगवंतांवर केंद्रित ज्ञान आता श्रीकृष्ण देणार आहेत. आणि म्हणून या स्लाइडमध्ये जर तुम्ही बघितलं तर या स्लाइडमध्ये बघा परमेश्वराचं नाव नाहीये. योग मार्गावर मनावर नियंत्रण किती महत्वाचं आहे आणि अष्टांग योग मार्गावर सर किती आहे. अयशस्वी योगीचं काय आहे, श्रेष्ठ योगी कोण, यामध्ये परमेश्वर कुठे आहेत. पण यामध्ये बघितलं तर सगळ्या विभागांमध्ये सगळे परमेश्वरच आहेत. कृष्ण 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 आहे. त्यामुळे 7व्या अध्यायापासून श्रीकृष्ण एकदा तुमचं सगळ्यांचं ध्यान आकर्षित करून, तुम्हाला थोडी माहिती देऊन, तुम्हाला स्थिर करून, तुम्हाला त्यांच्या प्राप्तीसाठी उत्तेजना देऊन, प्रोत्साहन देऊन आता स्वतःबद्दल सांगतायत. म्हणून 7वा अध्याय ते 12वा अध्याय हे मधले जे 6 अध्याय आहेत ते खूप महत्वाचे अध्याय आहेत आणि श्रीकृष्ण स्वतःबद्दल बोलतात. आपण इथून सुरुवात करूया. तर श्रील प्रभुपादांनी जगभरात प्रचार केला, एवढी ही संपूर्ण चांगली छान भगवद्गीता आपल्याला दिली, त्याचे तात्पर्य दिले प्रत्येक श्लोकाचे. त्यामध्ये भरपूर महत्वाचे श्लोक आहेत. एक श्लोक जो महाभारत टीव्ही सिरियलमुळे खूप प्रसिद्ध झाला तो कुठला होता, अजून कुठले श्लोक, परित्राणाचा तो, ते 2 श्लोक खूपच त्यांनी फेमस केले. अजून एखादा श्लोक हा अजून नैनम चिंतंती शस्त्राणी. सो कोणीही व्यक्ती जेव्हा जातात तेव्हा न्यूजपेपरमध्ये एक अशी मोठी ऍड येते आणि नैनम चिंतंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न क्लेदयन्ति आपो न तत् शोषयति मारुतः. अजून काय, योगक्षेमम अनन्यश्चिंतयन्तो योगक्षेमम वहाव्यः. व्हेरी नाईस. अजून एखादं काही याच्याबद्दल, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. नाही, आपण सगळे त्या एका श्लोकावर अवलंबून आहोत. हे एकदा बंद झालं की मग कठीण आहे. आपण काही योगी नाही, श्वास घेऊन त्याच्यावर जगणार आहे. देव काय सांगतायत, सर्व धर्मान परित्यज्य
काही लोक हे पण म्हणले मन मना भाव मद भक्तो मदयाजी माम नमस्करू. तर हे भरपूर श्लोक आहेत. श्रील प्रभुपादांनी जगभरात जेव्हा प्रचार केला तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या श्लोकांवर त्यांनी विवेचन दिलं किंवा प्रवचन दिलं. तर सर्वाधिक कुठल्या श्लोकावर प्रवचन दिलं तर त्यांनी सर्व धर्मान परित्याच्यावर नाही दिलं. त्यांनी मन मनाभाव मदभक्त याच्यावर नाही दिलं. त्यांनी पत्रपुष्प बलम तुम याच्यावर पण नाही दिलं. त्यांनी 7व्या अध्यायातील पहिल्या श्लोकावर 29 प्रवचन दिली. सो त्यातली 24 फक्त 7.1 वर होती. फक्त या 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर 24 वेळा बोलले प्रभू आणि 3 वेळा 7.1 आणि 7.2 या दोघांवर बोलले आणि एक त्यांनी 7.1 to 7.3 याच्यावर दिलं. सो 29 सर्व धर्मांमध्ये त्याच्यावर एकदा पण नाही बोलले त्याच्यावर. दुसरा जो श्लोक ज्याच्यावर प्रभुपाद जास्तीत जास्त बोलले आहेत सेकंड इज देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते. की जसं एखादा मनुष्य पण बाल अवस्थेतून तरुण अवस्थेत जातो, तरुण अवस्थेतून वृद्धावस्थेत जातो, तसंच हे पार्था वृद्धावस्थेनंतर जेव्हा मरण येतं तेव्हा पुन्हा एकदा पुढची त्याला गती मिळते आणि धीरस्तत्र न मुह्यते. जो धीर पुरुष आहे तो त्यांनी विचलित होतो. आपण आपल्या घरी लहानचा एक बाळ आहे, तो जेव्हा युवा होतो कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपण घाबरत नाही, अरे हा बदलला. किंवा एक तरुण मुलगा जेव्हा वयस्कर होतो तेव्हा आपण घाबरत नाही ना. श्रीकृष्ण म्हणतात धीरस्तत्र न मुह्यते. तशाच प्रकारे म्हाताऱ्या व्यक्तीची जेव्हा मृत्यू होतो तेव्हा घाबरत नाही किंवा तो तेव्हा रडारड नाही करत. तो का म्हणतो परिस्थिती बदलते. एवढे वर्ष परिस्थिती बदलत होती तर आज पुढच्या परिस्थितीसाठी तो गेला म्हणून. या श्लोकावर सेकंड रँक आहे या श्लोकाचा. आणि हे दोन्ही श्लोक आपल्या दृष्टीने कदाचित महत्वाचे नसतील पण प्रभुपादांना हे 2 श्लोक खूप महत्वाचे वाटले. की जेव्हापर्यंत आपल्याला हेच पटत नाही की आपण शरीर नाही आहे आपण आत्मा आहे तेव्हापर्यंत आपण काय आध्यात्मिक ज्ञान मिळवणार. तर कमीत कमी बुद्धीच्या स्तरावर जरी मनाच्या स्तरावर हृदयाच्या स्तरावर साक्षात्काराच्या स्तरावर आपण नसू पण कमीत कमी आपण बुद्धीच्या स्तरावर हे मानलं पाहिजे की हा जो शरीर आहे ना हे अशाश्वत आहे, हे नेहमी बदलतंय. तर हे मी जो न बदलणारा व्यक्ती आहे तो सदैव बदलणारं हे शरीर कसं असू शकतो. कधी कुठल्या मित्राला भेटलो तो म्हणतो अरे तू जरा जाड झालास. कधी 6 महिने भेटलो अरे तू बारीक झालास. कधी म्हणतो अरे तू काळवंडलास. कधी म्हणतो तू गोरं झालास. पण मी तोच आहे. पण हे जे आहे ना हे नेहमी बदलतंय. म्हणून सदैव बदलणारं शरीर आणि कधीही न बदलणारा आत्मा या दोघांना एकत्र ठेवणं हे परमेश्वरच करू शकतात. पण त्याच्यामुळे काय झालंय आपण यालाच बघतो आरशामध्ये आणि आपल्याला वाटतं हेच मी. आणि म्हणून याला जेव्हा वेदना होतात तेव्हा आपण म्हणतो आता काय होणार म्हणून. पण ऍक्च्युली आत्मा हा वेगळा आहे. सो हे खूप महत्वाचं आहे की या श्लोकावर प्रभुपादांनी सर्वात जास्ती विवेचन केलं. तर आपण हा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 1. श्री भगवान उवाच मय्यासक्त मन पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं माम् यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान म्हणाले हे पार्था माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तर मागच्या श्लोकामध्ये एक श्लोक पूर्वी जो शेवटचा श्लोक होता 6व्या अध्यायाचा त्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी ते सांगितलं होतं की जो नेहमी माझं चिंतन करतो, जो नेहमी माझ्यावर ध्यान केंद्रित करतो, जो नेहमी माझी सेवा करतो तो मला सर्वात प्रिय आहे. माझं एक कर्तव्य असतं ना. आपण जेव्हा म्हणतो ही गोष्ट सगळ्यात छान आहे तर नक्कीच समोरच्या व्यक्तीमध्ये एक प्रश्न येईल मग ही गोष्ट साध्य करायची असेल तर काय करायला लागेल मला. म्हणून व्हेरी नॅचरली आपल्यासाठी ते वेगवेगळे अध्याय आहेत. पण श्रीकृष्ण बोलता बोलता काय म्हणतात जो नेहमी माझं चिंतन करतो तो सर्वाधिक मला प्रिय आहे. मग साधारणच आहे की एक प्रश्न नक्कीच मनात येईल ना की मला तुमचं प्रिय बनायचं आहे, मला तुमचं सदैव चिंतन करायचं. मग श्रीकृष्ण म्हणतात आता माझ्या भावनेने पूर्णपणे
युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला कसे पूर्णपणे निसंदेह संशय मुक्त होऊन कसे जाणू शकशील ते आता ऐक. तर प्रभुपादांनी जेवढे प्रवचन दिले ते या शेवटच्या 2 शब्दांमध्ये दिले. तच्छृणु. तच्छृणु याचं काय मराठीमध्ये भाषांतर दिलंय? ते ऐक. की आता ना मी तुला सांगतो आणि ते तू ऐक. सो एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीबद्दल आपल्याला भरपूर माहिती असतं. याचा आवडीचा रंग काय, याचा आवडीचा खाद्यपदार्थ काय. परमेश्वराचा आवडीचा रंग काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कसं जाणून घेणार? सिंपल, फेसबुक पेजवर जायचं, तिथे ते अपडेट करत असेल, दिस इज माय फेवरेट कलर, दिस इज माय फेवरेट डिश, दिस इज माय फेवरेट काय आहे का असं कुठला पेज? सो या व्यक्तीबद्दल पाहिजे तर कुठेतरी काहीतरी शोधून काढायचं. लिंक्डइनवर काहीतरी प्रोफाईल असेल, फेसबुकवर असेल, मग तिथे कुठेतरी ते येतच. आय वेंट टू माय फेवरेट रेस्टॉरंट, मग त्या फेवरेट, दॅट इज फेवरेट, राईट? फेवरेट कार, फेवरेट कलर. श्रीकृष्णाचं जर समजून घ्यायचं असेल तर कसं कळेल? फक्त ते श्रीकृष्णच सांगू शकतात, कारण ते सहजपणे असं संपूर्ण जगाला सांगतही नाहीत आणि बऱ्याचशा लोकांचा तिथपर्यंत ऍक्सेस पण नाही. म्हणून एकच मार्ग आहे परमेश्वराबद्दल जाणण्यासाठी, ते म्हणजे जेव्हा परमेश्वर स्वतःबद्दल ज्ञान देतील तेव्हा. तर श्रीकृष्ण म्हणतात मला जर जाणायचं असेल, पूर्णपणे जाणायचं असेल, निसंदेह जाणायचं असेल, ऐक, मी सांगतो तुला मी कोण आहे, माझ्या आवडी निवडी काय आहेत, मला काय आवडतं, मला काय नाही आवडत. एवढा सोपा मार्ग आहे. काय करायचं आहे? ऐकायचं श्रीकृष्ण. सो श्रीमद भागवतामध्ये जसं रामायणामध्ये रामचंद्रांची जीवनगाथा आहे, तसं श्रीकृष्णांची जीवनगाथा कुठे आहे? तर श्रीमद भागवत. तर भागवतामध्ये 12 भाग आहेत, 12 स्कंद आहेत. त्याच्यामध्ये जो 10वा स्कंद आहे त्यामध्ये श्रीकृष्णांचं जीवनचरित्र आहे, त्यांच्या जन्मापासून ते या जगाला सोडून जाण्यापर्यंत. तर त्यामध्ये एक खूप महत्वाची कथा येते. तर या कथेमध्ये काय आहे की हे वृंदावन आहे, श्रीकृष्ण आणि बलराम बसलेत मधोमध आणि त्यांचे सगळे मित्र सवंगडी हे आजूबाजूला बसलेत आणि सगळ्यांनी आपापल्या घरून काही काही मिष्टांना काय काय आणलंय खायला. तर ज्यांना पूर्ण जग नैवेद्य दाखवतो ते श्रीकृष्ण इथे बसलेत आणि ते सगळ्यांसोबत बसून जेवण करतात, न्याहारी घेतात. आणि कोणी त्याच्या घरून काही आणलं असेल तर श्रीकृष्ण त्याच्या ताटातून घेतात, कधी तो श्रीकृष्णाच्या ताटातून न विचारता घेतो. तर हे वृंदावन आहे. नरेंद्र मोदीच्या घरी जर गेलात आणि त्याचा जर भाऊ असेल तर तो भाऊ काय, पंतप्रधान साहेब थोडस तुम्हाला पाणी देऊ का असं म्हणतो, त्यासाठी तो भाऊ आहे ना. तसं यांच्यासाठी पण यांचे जे मित्र आहेत आणि बलराम त्यांचे भाऊ आहेत. तर मजा मस्करी छान त्यांचं जीवन चाललंय. तर रोज हे मित्र आपापल्या घरून काहीतरी घेऊन येतील आणि मनामध्ये नेहमी विचार करत असतात की आज हे श्रीकृष्णांना खाऊ घालेल मी, कारण श्रीकृष्णांना हा पदार्थ खूप आवडतो आणि श्रीकृष्णांना मी आनंद देईन. आणि श्रीकृष्ण म्हणतात हा जो मुलगा आहे ना, हा आईला सांगून माझ्यासाठी ते बनवून घेऊन येतो. जरी डबा त्याचा आहे पण हा माझ्यासाठी घेऊन येतो. माझं जेवण तेव्हापर्यंत कम्प्लीट नाहीये जेव्हापर्यंत मी त्याच्या डब्यातून ते चोरून घेत नाही. तर बेसिकली छान मजा चालू आहे यांची. तर असा एक प्रसंग सांगितलाय. एके दिवशी एका मित्राने काय केलं, श्रीकृष्णांना समोसा आवडला. त्याने काय केलं, त्या समोसाचा जे बाहेरचा जो भाग आहे तो असा तोडला, आतमधलं ते बटाटा सारण जे असतं ते सगळं बाहेर काढलं आणि आतमध्ये मोगऱ्याची फुलं टाकली. तर मोगऱ्याची फुलं सुगंधी आहेत की नाही खूप, पण मोगरा कधी खाऊन बघितलाय का? कडू असतो खूप. आमच्या मंदिरामध्ये एकदा भगवंतांच्या चरणामृतामध्ये सुगंध येण्यासाठी मोगरा टाकतो. तर ते चरणामृत एकदा दिलं तेव्हा ते मोगऱ्याची पाकळी आली. तर मला माहिती की कडू असं. सो त्यांनी काय केलं, मोगरा त्याच्यामध्ये भरला आणि म्हणे अरे श्रीकृष्ण तुझ्यासाठी ना आज माझ्या आईने खूप छान समोसा पाठवलाय. तर श्रीकृष्ण म्हणाले वा छान. तरी तोंडात टाकला आणि सुरुवात केली. तर लगेच ते कडू कडू त्यांना जाणवलं. तर त्यांचा चेहरा तर कसं सांगणार तरी कसं, तर तो चेहरा जो वेळावर झाला तर सगळ्याजणांची मजा. अरे वा श्रीकृष्णांना थोडा वेगळा स्वाद खाऊ घातला. मग कोणीतरी ताक आणला
आता माहितीये की श्रीकृष्णाला ताक, लोणी, दही खूप आवडतं. मग यांनी काय केलं, श्रीकृष्ण तिथे समोर असतील तर यांनी श्रीकृष्ण असं ताक इथे भरलं. आता श्रीकृष्ण म्हणाले, अरे ते ताक, दूध, दही, लोणी हे तर आता श्रीकृष्ण जग जाहीर आहे. तर श्रीकृष्ण म्हणाले ताक गेलं माझं. तर श्रीकृष्ण असे धावत आले. तर यांनी पण काय केलं, गिळायचं ना चुपचाप. तर यांनी तो गंमत की तुला नाही मिळणार. तर त्यांनी हनुमान आसन केलं त्यांनी. तर श्रीकृष्णाने काय केलं, ते पळत आले आणि म्हणतात यारी माझं ताक घेतलं कसं आणि घेऊ कसं शकतो. तर त्यांनी केलं असं केलं आणि ते या मुलाला लक्षातच नाही आलं. आणि तो जो चिडवत होता तर त्या तोंडातलं जे ताक होतं त्याची अशी धार बाहेर आली आणि ती धार श्रीकृष्णांनी घेतली. श्रीकृष्ण गायींचं दूध पण काढतात तेव्हा डायरेक्ट धार तोंडाला येतं, श्रीकृष्ण येते. तर हे जे दृश्य आहे हे ब्रह्मदेवांनी बघितलं. ब्रह्मदेव कोण आहेत, पृथ्वी ही जेव्हा जड झाली होती अत्याचाराने तेव्हा सुरुवातीला एका गायीचं रूप घेऊन देवतांकडे गेली होती आणि म्हणाले की माझ्या पाठीवर खूप अत्याचारी राजे आहेत, त्याच्यासाठी काय करू शकतो आपण. तर देवता म्हणाले कंस, शिशुपाल हे जे आहेत हे आमच्या पलीकडेच आहेत, तर आपण ब्रह्मदेवांकडे जाऊया. ब्रह्मदेव हे या जगातले पहिले व्यक्ती आहेत म्हणून काही समस्या झाली तर त्यांच्याकडे जायचं. ऑफिसमध्ये काही झालं आणि ते आपल्या पलीकडे असेल तर टॉप बॉसकडे जायचं, तसं ब्रह्मदेवांकडे. तर ब्रह्मदेव म्हणाले आपण एक काम करूया, परमेश्वराला आपण प्रार्थना करूया. तेव्हा परमेश्वर विष्णू क्षीरसागरात होते, देवता ब्रह्मदेव आणि पृथ्वी इथे प्रार्थना अर्पण केल्या. मग तेव्हा परमेश्वराने ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये एक संदेश दिला की मी यदुवंशात अवतरित होईल, जर तुम्हाला काही मदत करायची असेल, सेवा करायची असेल तर तुम्ही येऊ शकता. तर ब्रह्मदेवांना भगवंतांचे दर्शन पण नाही झाले. भगवंतांनी हृदयामध्ये फक्त एक संदेश दिला की मी येईन म्हणून, आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ब्रह्मदेवांनी यांना सांगितलं काही काळजी करू नका, परमेश्वर यदुवंशात येणार आहे, श्रीकृष्ण अवतार होणार आहे म्हणून. आणि तिथून हे सगळं सुरू झालंय. तर ते ब्रह्मदेव जे या जगात सर्वात महत्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यांना आपण विष्णू दर्शन देत नाहीत, ते ब्रह्मदेव आज जेव्हा बघत होते हे दृश्य, त्यांनी ऐकलं होतं की हे तो यदुवंशातला हा कृष्ण तो इथे आता वृंदावनात आलाय, स्थानांतरित केलंय वसुदेवाने. त्याच्यात बघतायत की काय चाललंय हे सगळं. तर हा समोसा काय त्याच्यामध्ये भरतोय काय, आणि त्यांचं तोंड वेडं वाकडं होतंय आणि ते आम्हाला दर्शन पण देत नाहीत आणि ते आपल्या मित्रांसोबत खेळतात, काय चाललंय काय. सो इट व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. एक ना प्रभुपाद आहेत नाही, तर प्रभुपादांचे गुरुबंधू होते, त्यांना त्यांच्या गुरु महाराजांनी पण प्रचार करायला सांगितलं की हे गीतेचं जे ज्ञान आहे पूर्ण विश्वभरात तो प्रचार कर. तर त्यांनी पण एक प्रयत्न केला. तर ते लंडनला गेले होते. तर लंडनला तेव्हा एक मिनिस्टर होते, त्यांचं होतं ग्लॅडस्टोन म्हणून. तर एकदा त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांच्या ऑफिसमध्ये गेले त्यांना भेटायला. तर ते ग्लॅडस्टोन जे मिनिस्टर होते ते आलेच नाही भेटायला. तर सेक्रेटरी म्हणाले थांबा जरा, ते महत्वाच्या कामात आहेत. तर हे थांबले बाहेर. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, ते येतच नाही. म्हटलं अरे मोठे मिनिस्टर आहेत, 5-10 मिनिटं पण अर्धा पाऊण तास का. तर यांनी थोडं बघितलं की काय महत्वाचं काम चालू असेल. तसं थोडंसं आतमध्ये गेले, तो दरवाजा ओपन होता थोडासा. त्या दरवाजातून आतमध्ये बघितलं तर त्यांनी काय बघितलं, ते ग्लॅडस्टोन जे मोठे मिनिस्टर होते ज्यांना भेटायला हे गेले होते आणि ज्यांना वेळ नव्हता भेटायला, त्यांचा नातू त्यांना भेटायला आला होता. आणि नातवासमोर ते जे ग्लॅडस्टोन म्हणून मिनिस्टर होते ते घोडा झाले होते. आजोबा काय करतात, लहान नातवासाठी चारी पाय देतात आणि घोडा बांधतात आणि नातू त्यांच्या पाठीवर बसून खेळत होता. तेव्हा यांनी बघितलं, तेव्हा त्यांना ते लक्षात आलं की मोठे मिनिस्टर आहेत पण नातवासाठी कसे आहेत ते घोडा आहेत. आणि त्या नातवाला त्या घोड्याचा आनंद देण्यासाठी ते मोठी एक अपॉइंटमेंट आहे. ती मोठ्या अपॉइंटमेंट का, तर नाती सर्वात महत्वाची असतात. म्हणून श्रीकृष्णांना त्यांचे हे जे शुद्ध मित्र आहेत, ज्यांना त्यांच्यापासून काहीही स्वार्थ नाही, त्यांना नाही माहिती की ते परमेश्वर आहेत. त्याच्यासाठी ते आपल्या गावातला एक गोड, आकर्षक, मस्ती करणारा मुलगा आहे. तर श्रीकृष्णांना हे जे नातं आहे हे खूप आवडतं. याच्यामध्ये त्यांच्या ऐश्वर्याचं, त्यांच्या त्या स्थानाचं ज्ञान नाही आहे कोणाला. तर हे दृश्य ब्रह्मदेवाने बघितलं. आधी समोसा बघितला, कुठे माहितीये कोण आहे, आणि जेव्हा ते
उष्टताक, त्या मुलाचं उष्टताक श्रीकृष्णांनी असं घेतलं. तेव्हा ते म्हणाले, मला एक संशय निर्माण झालाय, ते यदुवंशात जे विष्णू येणार होते ते हे नाहीत. कारण आम्ही परमेश्वराला नैवेद्य दाखवतो आणि इथे परमेश्वराने एका व्यक्तीचं उष्ट, आपण परमेश्वराचं उष्ट खायचं असतं, पण हे परमेश्वर त्याचं उष्ट खात, तर काहीतरी चुकलंय. रामचंद्रांनी पण असं कोणाचं उष्ट खाल्लं का? तर थोडंसं वापरायला पाहिजे होतं ना, नाही तर तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. तुम्हालाही माहिती आहे की रामचंद्र हे परमेश्वर आहेत, जे रावणाच्या, इंद्र वगैरे मोठे मोठे देवता हे रावणाच्या वरून विमानातून जाऊ शकत नव्हते, लंकेवरून. त्या रावणाला मारण्यासाठी विष्णूंना एक मनुष्य रूप घेणं गरजेचं होतं. कारण त्यांनी जेव्हा वरदान मागितलं होतं तेव्हा मनुष्यापासून त्यांनी अभयदान नव्हतं मागितलं, देवतांपासून, गंधर्वांपासून, विद्याधरांपासून, सर्व योनींपासून. माणसांना काय घाबरायचं? तर म्हणून विष्णू माणूस रूपात आले आणि त्यांना मारलं, बरोबर? तर मग त्या परमेश्वराने पण शबरीचे उष्टे बोर खाल्ले आहेत ना, तर हे माहिती आहे ना. पण काय होतं, विनाशक आले, विपरीत बुद्धीत नाही सुचत तेव्हा. आणि एस्पेशली परमेश्वराबद्दल जितका आपल्या मनामध्ये आदर असेल, कधी कधी तो आदर पण परमेश्वरात जवळ जाण्यासाठी बाधक ठरतो. म्हणून प्रेम आहे ना, प्रेम ही एक वेगळी गोष्ट आहे आणि आदर ही एक वेगळी गोष्ट आहे. तर कधी कधी प्रेमापोटी अनादर पण होतो, पण तो अनादर नसतो, ते प्रेम असतं. आणि कधी कधी आदरामुळे प्रेमाला तडाव असतो आणि तो आदर नसतो, तो प्रेमाला तडाव असतो. सो ब्रह्मदेवांना हे जरा काही कळलं नाही. आणि ब्रह्मदेवांचं जे शरीर आहे ना पूर्ण, हे ब्रह्मदेव वरून निरीक्षण करत होते. आणि ब्रह्मदेव, आपलं जे शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलंय, पृथ्वी, जळ, अग्नी, वायू आणि आकाश. ब्रह्मदेवांचं जे शरीर आहे ते बुद्धीने बनलंय. तिथे अग्नी, पृथ्वी वगैरे नाहीये, म्हणजे पूर्णपणे हुशार, सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती आहेत. तर हे जे व्यक्ती आहेत हे पूर्णपणे बुद्धिमान आहे. हे बुद्धिमान व्यक्ती, त्यांची बुद्धी कमी पडली आणि ते परमेश्वरला समजू नाही शकले. मग त्यांनी काय म्हटलं, काहीतरी बघायला पाहिजे, परीक्षा घ्यायला पाहिजे आपण. खरोखर जर असतील, मी नाही म्हणत आहे, पण परमेश्वर असेल तर हे असे कसे, तर आपण परीक्षा घेऊया. तर त्यांनी काय केलं, हे असे जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसोबत वगैरे बसले होते तेव्हा त्यांचे गायी, वासरं पण आहेत ना मागे, तर या परिस्थितीमध्ये त्यांची वासरं होती. तर त्या वासरांना थोडंसं हिरवं गवत तयार केलं ब्रह्मदेवांनी, आणि ते वासरं असं खाता खाता खाता, अरे हिरवं 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 असं करत करत जंगलामध्ये खूप आतमध्ये निघून गेले. आणि ब्रह्मदेवांनी काय केलं, त्या वासरांना कुठेतरी लपवलं. परीक्षा घेतात, अजिबात हिंसक प्रवृत्ती नाही, अजिबात त्यांना त्रास द्यायचा नाही, फक्त नक्की करून घ्यायचं हे तेच आहेत का, वाटत नाही येत तेच. वासरांना गायब केलं. मग आता थोडं जेवण वगैरे झालं, अरे माझी वासरं कुठे गेली, अरे माझी वासरं कुठे गेली, वासरं कुठे गेली. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना काय म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही इथे तुमचं जेवण घ्या, मी थोडं बघून येतो वासरं कुठे. तर श्रीकृष्ण मित्रांना मदत करण्यासाठी किती टेन्शन मध्ये, अरे आमची वासरं कुठे गेली. तर म्हणून श्रीकृष्ण त्यांना आश्वासन दिलं आणि श्रीकृष्ण त्या वासरांना शोधत जंगलामध्ये गेले. तर श्रीकृष्ण एकटे गेले, तर हे सगळे मित्र मागे परत येऊन जेव्हा बघितलं, अरे वासरं पण दिसत नाही, एवढे कुठे काय आतमध्ये. वासरं असे खोल जंगलात जाते का, त्यांना पण भीती असते लांडग्यांची वगैरे. गायी कधी कधी आतमध्ये जातात, पण वासरं असे बाहेरच असत. वासरं नाही, इथे येऊन बघतात तर मित्र काय, मित्र कुठे गेली. एक मित्र सापडत नाही, एक वासरू सापडत नाही, असं होत नाही. मग श्रीकृष्णाला लक्षात आलं काय चाललंय हे, कोणीतरी माझी परीक्षा बघतोय, ब्रह्मदेवाने माझी परीक्षा केली. मग श्रीकृष्णाने काय केलं, स्वतःला विस्तारित केलं. तर त्यांची जितकी वासरं होती ते सगळे वासरं निर्माण झाली. आणि कसे निर्माण झाले, जे ज्या रंगाची वासरं होती ते त्या रंगाची वासरं झाली. कोणी उंच, कोणी ठेंगणा, कोणाचा एक पाय थोडा लंगडा वासरू होता. तर सगळं हुबेहूब कलर झेरॉक्स. आणि त्यांची जी मित्र होती त्या मित्रांना पण यांनी विस्तारित केलं. तर कोणाला इथे तीळ होता तो बरोबर तीळ पण आला, कोणाचे केस असे लांब होते त्यांचे लांब केस, कोणाचे लहान केस होते लहान केस.
कोणाचा आवाज घोगरा होता, त्याचा घोगरा आवाजच होता. डोळे, नाक, आवाज, केस सगळं हुबहूब. एका क्षणामध्ये हे सगळे श्रीकृष्णांचे मित्र जे गायब झाले होते हे पुन्हा एकदा उपस्थित झाले आणि सगळे वास्त्र उपस्थित झाले. आणि त्या दिवशी संध्याकाळी श्रीकृष्ण हे वेगवेगळ्या विस्तारित रूपात आहेत. ते सगळे कृष्णच आहेत. हे सगळे आपापल्या घरी गेले. हा जो गोपमित्र आहे तो त्याच्या घरी गेला आणि त्यांच्या वासरांना घेऊन गेला. ते सगळे मित्र पण कृष्ण, ते वासर पण कृष्ण. पण त्या दिवशी जेव्हा घरी गेले, त्या दिवशी त्यांची जी आई होती, त्या मित्राची आई, आईला तर मुलांप्रती खूप प्रेम असतं, पण त्या दिवशी त्या आईला तिच्या मुलांप्रती खूप जास्ती प्रेम अनुभवलं तिने. आणि ते वासर जेव्हा गोठ्यात गेले तेव्हा त्या गायी ज्या होत्या त्यांच्या आई वासरांच्या, त्या दिवशी त्या गायींना पण आपल्या वासरांप्रती एक विशेष प्रेम वाटलं. तर ही गोष्ट 1 वर्ष घडली. 1 वर्षापर्यंत श्रीकृष्ण विस्तारित रूपात त्या गोपमित्रांच्या रूपात होते आणि सर्व ज्या मातृत्वाच्या भावनात आई होत्या, काही ज्या गोपिका होत्या त्या तरुण वयात होत्या, तर त्यांना श्रीकृष्णांप्रती माधुर्य रस होता, प्रेयसीचं आकर्षण होतं. आणि काही ज्या गोपिका होत्या त्यांना वात्सल्य रस होता. यशोदा कशी आई आहे तसं त्या वयाच्या ज्या गोपिका होत्या त्यांना श्रीकृष्ण माझा मुलगा व्हावा ते आकर्षण होतं. तर त्या सगळ्या आईंच्या ज्या इच्छा होत्या की श्रीकृष्ण माझा मुलगा व्हावा, त्या 1 वर्षासाठी श्रीकृष्ण मी या लीलेद्वारे पूर्ण केल्या. सगळ्या आईंना श्रीकृष्णांना जवळ घेण्याचा आनंद मिळाला, पण त्यांना हे नाही माहिती की हा मुलगा श्रीकृष्ण आहे. पण म्हणतात की का कुणाच ठाऊक गेल्या काही दिवसांपासून हा जास्तीच गोड झालाय, हा जास्तीच आकर्षक वाटतं. तसंच सगळ्या गायींना एक जास्ती प्रेम वाटलं. असं करत करत 1 वर्ष झालं. आणि एकदा बलराम पौर्णिमा होती, बलराम जयंती, बलरामजींचा बर्थडे होता. त्या दिवशी श्रीकृष्ण आणि बलराम आणि त्यांचे गोपमित्र आणि हे वासरे हे सगळे कृष्ण आहेत. हे गोवर्धन पर्वताजवळ होते. तर वासरं जी होती ती खाली होती श्रीकृष्णांसोबत आणि त्यांचे जे आई होते किंवा बैल असतील, गायी असतील, ते त्यांचे जे या मित्रांचे वडील ते त्या मोठ्या बैलांसोबत आणि गायींसोबत गोवर्धन पर्वतावर होते. आणि मग तिथे श्रीकृष्ण, त्यांचे मित्र आणि त्यांचे वासरं तिथे आली जवळ. तर या गायींनी वरून त्यांच्या वासरांना बघितलं आणि श्रीकृष्णांना बघून किती आकर्षण होणार, तर ते वासरांना बघून त्यांना कंट्रोल नाही झाला. आणि घोडा कसा धावतो बघितलंय, घोड्याचं धावतानाचं चित्र बघितलंय, त्याचे जे समोरचे जे पाय आहेत ते मागे येतात, राईट, आणि मागचे जे पाय ते पुढे येतात. सो त्याला गॅलपिंग म्हणतात, राईट. सो गायी कधी तसं तेवढं फास्ट धावत नाहीत. आणि गाय कारण थोडी वजनी असते आणि तिला तोल नसतो, तर एका पर्वतावरून वर जाण्याचा मार्ग सेफ असतो, पण खाली धावत येणं म्हणजे खूपच धोकादायक असतं. कधी घसरून पडलात आपण, माउंटेनिअरिंग करताना आपल्याला वाटतं कठीण वर जाणं, दॅट इज नॉट कठीण, कारण काठी घेतली, सपोर्ट केला तर इट्स इझी. कमिंग डाऊन इज डिफिकल्ट ऍक्च्युली, कारण देर इज अ चान्स टू स्लिप. सो ह्या गायी कधीही आयुष्यभरामध्ये पर्वताच्या खाली धावून येणार नाहीत, हळूहळू येणार. त्या दिवशी त्या वासरांना बघून ह्या गायी घोड्यासारख्या धावत पळत खाली आल्या. ते बघून त्यांचे रखवाले करणारे जे लोक होते ते म्हणाले, अरे थांबवायला पाहिजे, कोणी घसरून पडली की काय तर मरणार. तर ते काठ्यांनी मारते, थांबा थांबा थांबा, अडवत आहेत त्यांना. त्यांना ऐकलं नाही गायींनी, गायींना अनावर झालं आणि स्वतःच्या जीवाचा धोका करून ह्या गायी अशा खाली पळत येत आहेत. आणि त्यांना आवरण्यासाठी हे जे गोप होते हे सगळे त्या गायींना आवरण्यासाठी ते धावत खाली आले. आणि इथे काय बघितलं त्यांनी, ह्या गायी अशा धावत आल्या आणि त्या वासरांना चाटतायत आणि त्या वासरांना जवळ करतायत आणि त्यांना दूध पाजतायत. आणि हे बघून त्यांचे जे रखवाले होते ते जेव्हा खाली आले तेव्हा त्यांनी बघितलं की अरे हे तर आपली मुलं आहे तिकडे, श्रीकृष्णांची मित्र. तर त्यांना एवढं आकर्षण तेव्हा निर्माण झालं. ते त्यांना जवळ येऊन त्यांचा केसांना सुगंध घेतायत, त्यांना जवळ घेतायत, त्यांना कुरवाळतायत, त्यांना प्रेम करतायत. आणि हे सगळं दृश्य बलरामजी बघतायत. एकच व्यक्ती त्या दिवशी पण नव्हते ते. तर बलरामजींनी म्हटलं हे असं होत नाही. गायी खूप स्मार्ट असतात आणि स्वतःच्या जीवाचं रक्षण करायला सगळ्यांना होऊ शकतं. या गायी आज इतक्या जोरात धावत आल्या
आणि त्यांना थांबवण्यासाठी ते गोपमित्र त्यांनी सगळं सोडून दिलं आणि ते आपल्या मुलांना प्रेम करतात आणि या गायी आपल्या वासरांना प्रेम करतात आणि हे दृश्य मला कळत नाहीये, हे असं कसं काय. मग त्यांनी श्रीकृष्णांकडे बघितलं. मला भ्रमात टाकणारा एकच व्यक्ती आहे श्रीकृष्ण, बाकी कोणी नाही, बाकी सगळे मला फिरायचा प्रयत्न, बलराम आहे मी. मग तेव्हा लक्षात आलं की हे गेल्या 1 वर्षापासून श्रीकृष्ण त्यांचे मित्र आहेत आणि श्रीकृष्ण त्यांचे वासर आहेत. तर हे 1 वर्ष जे सगळ्या ड्रामा चालवत होते का, कारण काही गोपिकांना जसं परमेश्वराप्रती प्रेयसीचा मूड होता तसं काही गोपिकांना परमेश्वराप्रती एका मुलाचा मूड होता. तर त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणं पण गरजेचं होतं. तर श्रीकृष्ण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. तर म्हणून या सर्व गोपिकांच्या पण त्यांनी इच्छा पूर्ण केल्या. आणि नंतर मग ब्रह्मदेव जेव्हा आले तेव्हा श्रीकृष्ण असे मध्ये बसलेले होते आणि मग त्यांच्या आजूबाजूला त्याचे सगळे मित्र आहेत ना, तसेच कोणी टिफिन खातायत, कोणी काय खातायत वगैरे. आणि ब्रह्मदेवाने तिथे ठेवला होता त्यांना. तर ब्रह्मदेवाने बघताय, आता बघूया काय होतं श्रीकृष्ण. ते इथे बघताय तर पूर्ण संसार चालू आहे, पूर्ण पसारा तसंच आहे, तेच मित्र, तोच आवाज आहे. तर ब्रह्मदेव एवढे हुशार आहेत आणि एवढे स्मार्ट आहेत ना, मग मी त्यांना ते ठेवलं होतं ते काय होतं. मग त्याला प्रश्न पडला ब्रह्मदेवांना की मी त्यांना ठेवलं ते मग मी भ्रमात आहे की काय. मग पुन्हा एकदा त्यांनी चेक करून आले. पुन्हा एकदा ते तसेच झोपले होते. त्यांना एका योग निद्रेत टाकलं होतं. ते तसेच झोपलेले होते, वासरा आणि मित्र. मग पुन्हा इथे आले बघायला की मग हे कोण आहेत, मग हे खरे की ते खरे. तर जो सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती आहे तो पूर्ण गोंधळला. आणि त्यावेळेस त्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये त्याला एक लक्षात आलं कुठेतरी माझं चुकलंय. मग तेव्हा श्रीकृष्णांनी काय केलं, त्याचे जे मित्र होते श्रीकृष्णांचे त्यांना त्यांनी अदृश्य केलं आणि प्रत्येक मित्राच्या जागी एक चतुर्भुज नारायण तयार झाले तिकडे. ते एकटे श्रीकृष्ण तसेच बाल रूपात बसलेले होते. नारायण 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 नारायण. कोण नारायण, ज्या एका नारायणाचं दर्शन ब्रह्मदेवांना मिळत नाही. तर एका नारायणाचं दर्शन ब्रह्मदेवांना मिळत नाही. इथे ब्रह्मदेवांच्या डोळ्यांचं पारणं एवढे नारायण तिथे होते आणि त्या नारायणाच्या चरणांजवळ विविध देवता त्यांची पूजा करत होते. आणि हे सगळं ब्रह्मदेव बघतायत. आणि नंतर श्रीकृष्णांनी असं केलं, एका झटक्यात ते सगळे नारायण पुन्हा एकदा अदृश्य झाले आणि फक्त श्रीकृष्ण तिथे उपस्थित होते. आणि श्रीकृष्ण अजूनही हातामध्ये त्यांचा दही भात होता. तो दही भात तसाच होता, सिंपल, काही शंख चक्र गदा पद्म काही नाही. आणि ब्रह्मदेवांकडे बघतायत. आणि मग ब्रह्मदेवांना लक्षात आलं, मी कोणाची परीक्षा घेतोय, मी यांची परीक्षा नव्हती घ्यायला पाहिजे. मग तेव्हा मग अखेरीस ब्रह्मदेव जे आहेत हे श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण करताना म्हणतात, माझं चुकलं, मी तुमचीच परीक्षा घ्यायला गेलो. तर हे सगळं का घडलं याच्यावर आपलं चाललंय. हे असं एवढं ब्रह्मदेवांसारखे हुशार व्यक्ती, तज्ञ व्यक्ती, ज्यांनी पूर्ण सृष्टी केली, ते सृष्टीकर्त्याला नाही समजू शकले, ते परमेश्वराला नाही समजू शकले. म्हणून असं म्हणतात की सत्य समजून घेण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे अवरोहण पंथ. अवरोहण पंथ म्हणजे वरून खाली. जसं इथे आई आहे, आपल्या सर्वांना मातृभाषा येते. ती मातृभाषा आपण कुठल्या पुस्तकातून शिकलो, मराठी. मातृभाषा आपण पुस्तकातून नाही शिकत. इंग्रजी, बाकीच्या भाषा आपण पुस्तकातून शिकू शकतो. मातृभाषा आपण ऐकून शिकतो. आई सांगते, याला म्हणतात पाणी. काय म्हणतात, पाणी. पाणी ऐकून ऐकून शिकतो, राईट. सो जी सगळ्यात जवळची आपली मातृभाषा आहे ती आपण पुस्तकातून नाही शिकलो, ती अवरोहण पंथ. आईने सांगितलं याला पाणी म्हणतात पाणी, याला वीज म्हणतात वीज, याला पंखा म्हणतात पंखा, याला म्हणतात ट्यूब ट्यूब, जे काही आहे. तर म्हणून एक मार्ग आहे की श्रेष्ठ व्यक्ती जे आहेत, जे जाणकार व्यक्ती आहेत, शुभेच्छुक जे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून आपण ऐकून घेणं. आणि दुसरा असतो आरोहण पंथ. आरोहण पंथ म्हणजे स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या बुद्धीच्या आधारावर जाणून घ्यायचं. तर त्याची ती कथा आहे नाही. द्राक्ष होते, या कोल्ह्याला ते द्राक्ष पाहिजे होते, भरपूर प्रयत्न केले पण ते द्राक्ष काही मिळाले. मग काय म्हणतो कोल्हा, आंबटच येते, नाहीतरी बेचव आहे ना. तर तसं अनेक वेळा असं होऊ शकतं. ती कथा खूप सिंपल आहे आणि लहानपणी आपण ऐकली होती, पण त्याचा जो गाभा आहे तो खूप खोल आहे. अनेक वेळा आपण परमेश्वरला जाणून घेण्याचं जर स्वतःच्या शक्तीवर जर
प्रयत्न केला, प्रयास केला, तर असं होऊ शकतं की आपल्याला परमेश्वर सापडत नाहीत, आपल्याला समजत नाही. मग आपण काय म्हणतो, परमेश्वर आहेतच कुठे, नाहीच आहेत. नास्तिकवादाचा जो जन्म होतो तो कुठून होतो की नरेंद्र मोदी आहेत का कुठे, असतील तर येतील समोर. आपल्या SVS हॉलमध्ये त्यांनी यावं आणि सांगावं की मी या देशाचा पंतप्रधान आहे, तरच मी मान्य करेन की नरेंद्र मोदी आहेत. बरोबर ना? कोणी काय बोलत नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे की हे जे उदाहरण आहे त्याचं दुसरं पुढचं वाक्य काय आहे. तसंच आपण जेव्हा जेव्हा म्हणतो परमेश्वर जर असतील तर येतील समोर, या शहराचे मेयर ते पण समोर येत नाही. या सावरकर स्मारकची जी कमिटी आहे त्याचे जे प्रेसिडेंट किंवा चेअरमन असतील ते पण येणार नाही तिथे. आपण म्हणू तेव्हा, पण सावरकरांच्या पुण्यतिथीला योग्य काही समारंभ असेल तिथे स्वतःहून येते. सो आपण कुठे परमेश्वराच्या उपस्थितीची याचना करतो आणि म्हणतोय की माझा विश्वास नाही परमेश्वर समोर येईपर्यंत. तर म्हणून ही कथा का सांगितली, ब्रह्मदेव जे या सृष्टीची सृष्टी करते, द्वितीय सृष्टी करते. एक माणूस आहे तो मातीपासून विटा बनवतो आणि एक माणूस आहे तो त्या विटांना घेऊन या भिंती बनवतो. तर सृष्टी करता कोण? दोन्ही सृष्टी करते, पण एक अवलंबून सृष्टी करताय आणि एक स्वतंत्र सृष्टी करताय. जो मातीपासून विटा बनवतोय त्याला कोणाची गरज नाही, तो माती घेतो विटा बनवतो. पण जो या भिंती बनवतो तो मातीपासून भिंती नाही बनवू शकत, तो विटा लागतात त्याला. तर म्हणून ब्रह्मदेव आहेत ते द्वितीय सृष्टी करतात, ते विटा घेऊन भिंती बनवतात, ते विटा नाही बनवू शकत. तर म्हणून पहिले सृष्टी करता परमेश्वर आहेत जे सर्व गोष्टींना आधी निर्मिती करतात आणि त्यांना मग अरेंज करण्याचं जे काम आहे ते ब्रह्मदेवांचं आहे. तर म्हणून आपण त्यांना म्हणतो या ब्रह्मांडाचे सृष्टी करता ब्रह्मदेव आहेत. पण हे ब्रह्मांड कोणी बनवलं किंवा ब्रह्मदेवांना कोणी जन्म दिला, तर विष्णूंच्या नाभीतून ब्रह्मदेव येतात. म्हणून ब्रह्मदेव हे सृष्टी करते आहेत, पण ब्रह्मदेवांची सृष्टी कोणी केली? नारायणाने केली. म्हणून परमेश्वर हे पहिले सृष्टी करतात. अहम सर्वस्य प्रभव. सो कुठल्याही वैज्ञानिक निष्कर्षाकरिता दोन महत्वाचे घटक असतात. एक असतं अधिकृत ज्ञान, अधिकृत व्यक्तीकडून अवरोहण पंथ, आणि त्याच्यानंतर प्रयोग. आपण मेडिकल केलं असेल, इंजिनिअरिंग केलं असेल, आर्किटेक्चर केलं असेल, जे काही केलं असेल, एका प्रोफेसरनी आपल्याला शिकवलं आधी वर्गात हे असं असतं, हे आपण आधी ऐकलं, त्याचे नोट्स बनवले आणि नंतर मग प्रॅक्टिकल त्याचे लॅबमध्ये जाऊन त्याला अरे आज जे ऐकलं ते मी करून बघतो. केमिकल A प्लस केमिकल B इज इक्वल टू केमिकल C, तर ते करून बघितलं. पण करणं आधी की ऐकणं आधी? ऐकणं आधी. सो सर्व विज्ञान, दिस इज नॉट रिलिजन, हा धर्म नाहीये, अंधश्रद्धा नाहीये, हे विज्ञान बोलतोय मी. कुठल्याही चांगल्या गोष्टीला समजून घ्यायचं असेल तर दोन घटक आहेत. एक म्हणजे अधिकृत व्यक्ती करून ते ज्ञान मिळवणं. MBBSच्या कॉलेज म्हणजे इंजिनियर चालेल, IIT फर्स्ट क्लास फर्स्ट आहे, IIT गोल्ड मेडलिस्ट आहे. इंजिनिअरिंगचा IIT गोल्ड मेडलिस्ट पण MBBSच्या कॉलेजमध्ये काय करणार आहे? तो वी डोंट नीड IIT गोल्ड मेडलिस्ट, वी नीड ए MBBS प्रोफेसर. आणि तसंच सगळ्यात एम्स न्यू दिल्ली मधून कोणीतरी न्यूरोलॉजी केलं असेल त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काही जागा नाहीये, ही इज नोबडी देयर. त्या क्षेत्रातला तज्ज्ञ पाहिजे, त्या क्षेत्रातला अधिकृत व्यक्ती पाहिजे. म्हणून कधी कधी काय होतं, सायंटिस्ट आहे तो वक्तव्य करतो की माझा परमेश्वरावर विश्वास नाही, आणि आपण तो अरे मोठे सायंटिस्ट आहे, पण तो कुठल्या क्षेत्रातला सायंटिस्ट आहे? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुओलॉजी, बॉटनी, व्हॉटेवर. तर तो त्या क्षेत्राच्या बाहेर वक्तव्य करतोय. जसं एखाद्या साधूनी ज्यांनी गीता भागवत वाचले त्यांनी जर वक्तव्य केलं की हे असतात ना अणू परमाणू असतात, माझा त्याच्यावर विश्वास नाही, कोण ऐकणार आहे त्याचं? तुम्ही गीतेतच सांगा, तुम्ही परमाणू बद्दल नका सांगू. तो साधू जेव्हा फिजिक्सवर काही बोलतो, नोबडी ऍक्सेप्ट्स इट, बट व्हेन फिजिक्स प्रोफेसर टॉक्स अबाउट गॉड, एव्हरीवन ऍक्सेप्ट्स इट. सो वी हॅव टू अंडरस्टँड कोण कुठल्या विषयातला तज्ज्ञ आहे त्याच्याकडून तो विषय ऐकायला पाहिजे. सो म्हणून मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांना भगवंत यांना समजण्यास कठीण का जाते? कारण ज्ञान श्रवण करण्यास तयार नाहीत, ऐकायला तयार नाही. जरी त्यांच्या स्वतःच्या विज्ञानाचा पाया आहे ऐक. फिजिक्समध्ये PhD करायचं असेल तर फिजिक्स प्रोफेसर कडून ऐकायला लागेल,
त्याच्यानंतर प्रॅक्टिकल्स करायला लागतील, मग नंतर तुम्ही PhD व्हाल, पण ऐकायला तर तयार पाहिजेत. सो मग प्रत्येक वेळेस जर म्हटलं की मला तुम्ही प्रयोग करून दाखवा, तर म्हणतो प्रयोग करून दाखवीन, पण आधी श्रवण करा, आधी ऐकून घ्या, समजून घ्या, त्यानंतर आपण प्रयोग करूया. पण नाही, आधी मला दाखवा. सो आधी त्यांचा हट्ट काय, फिजिक्समध्ये आधी पुस्तकं वाचायला लागतील, मग लॅबमध्ये जायला लागेल. पण अध्यात्मामध्ये आधी प्रयोग करून दाखवा आणि नंतर आपण ज्ञान मिळवूया, रिव्हर्स. सो ज्ञान मिळण्यापूर्वी प्रयोग करून चालेल का? कुठल्याही क्षेत्रात नाही चालेल, पण अध्यात्मामध्ये हा हट्ट आहे सगळ्यांचा, आधी दाखवा मग मी ऐकीन. पण सगळ्या क्षेत्रांमध्ये आधी ऐकायचं असतं आणि मग दिसतं. सो म्हणून भगवंत यांना संशयमुक्त आणि संपूर्णपणे समजण्यासाठी सक्षम मार्ग एक तो आहे, श्रीकृष्ण म्हणतात मय्या सक्त मनः पार्थ योगम युंजन मद आश्रय असंशयम. संशयमुक्त, समग्रम, समग्र म्हणजे पूर्णपणे. यथा ज्ञाससी तच शृणु. मी आता तुला माझ्याबद्दल सगळं काही सांगतो, विस्तृत माहिती देतो, पण तुला बसून ऐकायला लागेल ते. सो खरंच संपूर्णपणे शक्य आहे. परमेश्वराला संपूर्णपणे जाणणं शक्य आहे. आपल्या प्रसाद जेव्हा असतो कार्यक्रमानंतर, तेव्हा कोणतरी 2च चपात्या खातात आणि म्हणतात आज माझं पोट पूर्णपणे भरलं. आणि त्याच्यानंतरचा जो माणूस आहे तो कदाचित 4 चपात्या खाईल आणि तो म्हणेल आज माझं पोट पूर्णपणे भरलं. आणि कोणी एक माणूस आहे तो म्हणतो मी चपात्या नाही खात, मला थोडासा भात द्या, तो म्हणतो माझं पोट पूर्णपणे भरलं. याच्यामध्ये काय चुकलं? त्या व्यक्तीची भूक तेवढी आहे. तर हे जे पूर्णपणे आहे हे परमेश्वराचं पूर्णपणे नाही, आपलं पूर्णपणे आहे. तर आपण पूर्णपणे समजू, आपली बुद्धी जेवढी समजू शकते तेवढं पूर्णपणे. परमेश्वराला पूर्णपणे नाही समजू शकत, आपली जेवढी क्षमता आहे तेवढं पूर्णपणे समजू शकतो आपण. म्हणून संपूर्ण म्हणजे आपल्या दृष्टीने संपूर्ण, परमेश्वराच्या दृष्टीने संपूर्ण नाही. दैनंदिन जीवनातील काही निरीक्षण आहेत. गीत सुमधुर असेल तर जुन्या जाहिरातीही आज लक्षात आहेत. तुम्हाला कोणाला कुठली जुनी जाहिरात याद आहे जी आज प्रचलित नाहीये? निरेल. मला एक आठवते, नेरोलॅक पेंट्स होता. मी जेव्हा घरी होतो 94-95 ची इयर, जब घर की रौनक सजानी हो दीवारों को जब जगाना हो. नाही तर ते गाणं अजून मला त्याच्यातला चेहरा अजिबात आठवत नाही. ती बाई होती, तो माणूस होता, ते घर होतं, ती गाडी होती, काहीच आठवत नाही. पण मला हे गीत आवडतं, अजूनही ते जाऊन बसले. सो तुमच्या पूर्वीच्या जीवनात म्हणजे 10 वर्ष आधी, 20 वर्ष आधी कॉलेजमध्ये तेव्हाची काही पिक्चरची जरी गाणी असली, आज जरी कितीही सुपरहिट गाणी झाली, पण तुम्हाला ती गाणी तुम्ही विसरू शकणार नाही. राईट? का? तर तो ध्वनी आतमध्ये गेलाय. अगदी खूप छान चित्रपट आहे, एकदम मोस्ट एक्साइटिंग चित्रपट, आणि त्याचं तुम्ही CD, DVD, ब्ल्यूरे घरी आणलं आणि आता चला ऐकूया आता. आणि त्याच्यात ना ऑडिओ नाही आहे, पण सगळं चित्र आहे. आणि त्याचं नाव काय आहे? त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? चित्रपट. ध्वनीपट नाही म्हणत त्याला. तर चित्रपट म्हणजे या व्हिडिओ सीन्स. राईट? सो हा असा येतोय, मग हा त्याला काहीतरी बोलतो, मग याला राग येतो, सगळं काही दिसतंय आणि सगळे एक्सप्रेशनच्या चेहऱ्यावर तूने मुझे ऐसा कहा वगैरे सगळं काही. राईट? पण त्याच्यामध्ये ध्वनी नसेल, इट इज टेस्टलेस. तो सर्वात रोमांचक चित्रपट टेस्टलेस होईल. नाउ आय गिव्ह यू रिव्हर्स. त्या चित्रपटाचा फक्त ऑडिओ ट्रॅक आणला आपण आणि नो व्हिडिओ, टीव्ही इज नॉट रनिंग, फक्त साऊंड सिस्टम मध्ये तो ऑडिओ ट्रॅक लावला आणि मग हा येतो. सो यू कॅन ऍक्च्युअली इमॅजिन बूट आहेत, दरवाजा उघडला आणि जे काय झालं. राईट? सो साऊंड has capacity to paint a picture, but picture does not have a capacity to give you sound. व्हिडिओ कॉल हे खूप छान वाटतात आपल्याला, पण व्हिडिओ कॉल मध्ये जर ध्वनी नसेल, हाऊ मेनी टाइम्स यू अटेंडेड ए झूम मीटिंग किंवा एक व्हिडिओ कॉल केला जिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे, तो एक काम कर, व्हिडिओ बंद कर. का? कट करना तुम्ही फोन, रेंज कमी आहे, व्हिडिओ बंद कर. पण मोर इम्पॉर्टंट इज लिसनिंग, मोर इम्पॉर्टंट. सो कम्युनिकेशन डज नॉट हॅपन बाय फेशियल एक्सप्रेशन्स, कम्युनिकेशन हॅपन्स बाय लिसनिंग.
आज पुस्तकांकडून आपण कुठे चाललो आहोत? ऑडिओ बुक्सकडे. का माहिती आहे? कारण पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे पण त्यात इमोशन्स नाही आहेत. तर खूप छान पुस्तक असेल पण ते जर ऑडिओ फॉर्म मध्ये असेल ना, हा हा मजा येते. सो दे आर नॉट गोइंग फॉर व्हिडिओ बुक्स बट दे आर गोइंग फॉर ऑडिओ बुक्स. वाय? नुसतं बसायचं आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअली इमोशन्स जर टाकले पूर्ण चित्र तयार राहतं समोर. FM रेडिओ अजूनही आकर्षक आहे. तो एक काळ होता जेव्हा रेडिओ होता, त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला आणि लोकांना वाटलं आता रेडिओ दिवस गेले. मग नंतर कलर टीव्ही आला आणि ऍक्च्युअली कलर टीव्ही जेव्हा आला तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचे दिवस भरले. पण त्याचा जो लहान भाऊ होता तो अजूनही आहे. इवन टुडे कलर, LED, 4D, अल्ट्रा, 4K, HD टेलिव्हिजन 72 इंच, तरी पण FM रेडिओ आहे. राईट? सो इट मीन्स साऊंड इज इनएव्हिटेबल. कोणतीही क्रिया सुरू करण्यापूर्वी ध्वनी माध्यमाने आज्ञा मिळते. आपण काही विचार करतो ना, कोणतरी आपल्याला काहीतरी बोलतं, अरे हे असं कर, तेव्हा करतो, किंवा मनामध्ये एक विचार येतो, तर तो विचार जो आहे ना तो ध्वनी रूपात असतो. सो म्हणून ध्वनी याला खूप महत्व आहे. तर सुरुवातीची 6 अध्याय यांची प्रस्तावना मांडून आता मुख्य विषय मांडण्याकरिता पहिल्या श्लोकापासून श्रीकृष्ण सांगत आहेत की माझ्याबद्दल जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ऍक्च्युली श्रवण करायला पाहिजे. आणि श्रवण इज नॉट जस्ट कानावर ध्वनी पडते. श्रवण म्हणजे इन्व्हॉल्व्ह होऊन ऍक्च्युली लक्षपूर्वक. तर म्हणतात 4 प्रकारचे श्रोते असतात. एक असतो चातक पक्षी असतो. तर चातक पक्षी काय करतो? चातक पक्षी फक्त आकाशाच्या ढगातून पडलेलं जे पाणी आहे तेवढंच घेणार. तो तळ्यातलं नदीतलं पाणी नाही घेत. तो म्हणतो मला शुद्ध पाणी पाहिजे. तर काही जे श्रोते असतात ते काय म्हणतात, मी इकडून तिकडून नाही ऐकणार, मी फक्त शुद्ध भक्तांकडून ऐकणार. तर शुद्ध भक्ताच्या खाली जर कोणी काय बोलत असेल तर त्यांना नाही पडत. ते फक्त कोणी संन्यासी असतील फक्त त्यांच्याकडूनच ऐकणार. ते म्हणजे खूप मोठे फेमस कोणतरी असतील तरच ते ऐकणार. त्याच्यात एक लेवल खाली असेल तरी ते नाही ऐकणार. जे चातक पक्षी येते कोणी असतात ते पोपटासारखे असतात. पोपट कशासाठी ऐकतो? थँक्यू. त्याला थँक्यू खायला दिलं, थँक्यू. त्याला कळत नाही थँक्यू म्हणजे काय. सो फक्त तो बोलण्यासाठी ऐकतो. तर काही श्रोते असतात ते काय ऐकतात, त्यांना फक्त कुठेतरी शायनिंग करायची असते, रिपीट करायचं असतं. सो दे आर ओनली लिस्निंग टू रिपीट इट समवेअर सो दॅट दे कॅन ऑल्सो अर्न सम रिस्पेक्ट. त्यांना गीता येते. पण ते का बोलताय? त्यांना श्रीकृष्णांना ग्लोरिफाय नाही करायचंय, श्रीकृष्णांची स्तुती नाही करायची. त्यांना स्वतःची स्तुती करायची. पण स्वतःची स्तुती केली तर कोण ऐकणार आहे? म्हणून मला गीतेवर काहीतरी प्रवचन द्यायचं, ऐकणार का तुम्ही? मग मी जेव्हा गीता बोलेन तेव्हा तुम्हाला ऐकेल. तर त्याच्यामागला हेतू काय आहे? लोकांकडून स्वतःकडे आकर्षित करणे, लोकांना श्रीकृष्णांकडे आकर्षित नाही करायचं. तर ह्या पोपट झाला. एक मासा असतो. मासा काय करतो? मासा म्हणतात डोळे कधी मिचकत नाहीत. तर काही श्रोते असतात ते अशा त्यांचे डोळे चालत नाही, सो अटेंटिव्ह. ते त्यांना नसतं माहिती, श्रोत्यांना नसतं माहिती, ते बोलणार. जो वक्ता असतो त्याच्या डोळ्यासमोर काही काही चातक पक्षी असतात, काही मासे असतात, काही पोपट असतात. अशा प्रकारे वेगवेगळे प्रकारचे श्रोते असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला ठरवायचं की आपल्याला कुठला श्रोता बनायचा आहे. तर ऍक्च्युली परमेश्वराबद्दल परमेश्वर ज्ञान प्राप्त करायचं आहे, परमेश्वराच्या जवळ जायचं, परमेश्वराप्रती परमेश्वराच्या काय आवडी निवडी आहेत ते जाणून घ्यायचंय. तो जो श्रोता आहे तो ऍक्च्युली त्याच्यामध्ये मग्न होतो. ही बिकम्स एन्ग्रॉस्ड, ही बिकम्स ऍब्सॉर्ब्ड. त्याला ना भान नाही राहत. तर जेव्हा जेव्हा आपल्याला असं एक अनुभव येईल, कधीतरी येईल, असं आपण प्रार्थना करू शकतो की गीतेवर किंवा भागवतावर किंवा रामायणावर कथा ऐकताना भूक आणि तहान याचा मला स्पर्श होत नाही किंवा याची मला जाणीव होत नाही. दॅट इज युअर फर्स्ट डे ऑफ श्रवणम. जर तुम्हाला स्वतःची परीक्षा घ्यायची असेल सो यू हॅव टू इव्हॅल्युएट लाईक दिस. की जेव्हा कोणी सांगत होतं श्रीकृष्णांबद्दल तेव्हा मला जर तहान लागत असेल अधूनमधून, आय हॅव नॉट येट रीच दॅट स्टेज ऑफ श्रवणम. अजूनही ऐकतोय मी, पण अजूनही ते इथेच चाललंय, इथे नाही जात ते. कारण इथे जर गेलं परमेश्वर इतके आकर्षक आहे, तहान नाही लागत, कारण आपली तहान त्यांनी भागते. सो भागवत आहे
ही जी भगवद्गीता आहे ती गीता कोणी ऐकली? अर्जुनाने. आणि कोणी सांगितली? आणि एक श्रीमद भागवत आहे, जे आपण भागवत सप्ताह ऐकतो, ते कोणी बोलली? व्यास ऋषींचे सुपुत्र शुकदेव. आणि ते ऐकली कोणी? परीक्षिताने ऐकले. तर परीक्षिताला शाप मिळाला, तुमचा मृत्यू होणार आहे. तर ते म्हणाले आता मला ऐकायचंय. म्हणून तो जो संभाषण आहे, तो जो संवाद आहे, त्याला म्हणतात भागवत. तर परीक्षित जेव्हा तिथे जाऊन बसले, 7 दिवस 7 रात्र शुकदेवाकडून ऐकतायत. ना शुकदेव पाणी प्यायले, ना परीक्षित पाणी प्यायले. परीक्षित म्हणतात अजून सांगा. श्रीकृष्ण म्हणतात अजून सांगा. 7 दिवस 7 रात्र ते पण पाणी नाही प्यायले. आणि हे पण बोलता बोलता हे पण इतके गुंग आहेत बोलण्यामध्ये, त्यांना पण तहान नाही लागली, यांना पण तहान नाही. याला म्हणतात श्रवणम आणि कीर्तन. सो ते बोलण्यामध्ये गुंग आहेत आणि हे ऐकण्यामध्ये गुंग आहेत. तर अशा प्रकारे ऍक्च्युली परमेश्वराबद्दल जेव्हा माहिती मिळते त्याच्यामध्ये तल्लीन होणं, तो खरा अद्वैतवाद आहे. की त्याच्यामध्ये एवढं एकरूप व्हायचं, ते एवढं यू मिक्स इन दॅट साऊंड, यू मिक्स इन दॅट कथा. मग कथा सुरू झाल्यानंतर लक्षातच नाही किती वाजले, आणि जेव्हा कथा संपते अरे एवढे वाजले, एवढे वेळ झाला. आणि आता अरे जायचंय घरी, अरे खायला नाही, अरे तहान लागली, अरे वॉशरूमला जायचंय. सो दॅट मीन्स त्या अवधीसाठी तुम्ही शारीरिक स्तरावर नव्हता, त्या अवधीसाठी तुम्ही त्या कथेमध्ये एका अर्थाने विलीन झालात. तसं म्हणतात हत्ती आहे, हत्ती हा खूप बलवान आहे. पण कधी कधी एक खूप मोठा बलवान हत्ती पण जेव्हा नदी पार करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या नदीचा प्रवाह इतका असतो की तो हत्ती पण कधी कधी वाहून जाऊ शकतो. हत्ती खूप बलवान आहे, सगळ्यात बलवान आहे. पण नदीमध्ये इतकी शक्ती आहे कळून, एक जरी तू कसं पाऊल पडला आणि थोडा असा झाला, हत्ती पण वाहून जाऊ शकतो. पण एक लहानसा मासा आहे, तो लहानसा मासा कधी कधी नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पण जातो. देयर आर मेनी फिश लाईक दॅट. ते नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध जातात. कसं काय? हत्तीने त्या नदीचा आश्रय नाही घेतलाय, हत्ती त्या नदीला विरोध करतो. आणि मास्याने काय केलंय, मासा लहानसा आहे, त्याच्यामध्ये शक्ती नाही, पण त्याने एक गोष्ट केली, त्याने त्या नदीचा आश्रय घेतलाय, तर तो त्याचा नीट फायदा करून घेऊ शकतो. तर तसंच परमेश्वरला जाणून घेण्यासाठी जेव्हा आपण परमेश्वराचा आश्रय घेतो आणि म्हणतो मला सांगणार का तुम्ही, मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात यथा ज्ञाससी तच शृणु. म्हणून श्रवण हे खूप महत्वाचं आहे. शेवटची एक गोष्ट नाही सांगत, भरपूर काही काही गोष्टी आहेत सांगण्यासाठी, पण ठीक आहे नंतर कधीतरी सांगेन. सो आता 25 तारीख आहे, त्या दिवशी होळीचा दिवस आहे, आपण पौर्णिमेचा दिवस आहे तो. त्या दिवशी एक खूप मोठी घटना घडली जवळजवळ 500 वर्ष आधी, की श्रीकृष्ण जेव्हा या जगात आले तेव्हा त्यांनी अनेक असुरांना मारलं. का मारलं? कारण ते चुकीचे कार्य, परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृतम. रामचंद्र जेव्हा आले तेव्हा रावणाला मारलं. नरसिंह जेव्हा आले तेव्हा हिरण्यकश्यपूला मारलं. वराहदेव जेव्हा आले तेव्हा त्यांनी हिरण्याक्षला मारलं. पण हे सगळेजण जरी त्या व्यक्तीला मारतायत पण त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला नाही मारू शकले. एक असतो वाईट व्यक्ती आणि एक असं त्या व्यक्तीमधलं वाईट पण. तर कितीही यांनी प्रयत्न केला पण ते वाईट पण काही केलं नाही. तर श्रीकृष्णांनी काय केलं, श्रीकृष्णांनी गीता दिली. कशासाठी? तर ही गीता ऐकून घे जरा आणि स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन घडव. पण दुर्योधनामध्ये कधी काही फरक नाही घडला नाही. तर तेच श्रीकृष्ण, तेच रामचंद्र ते विचार करतायत की हे असं कधीपर्यंत करणार, की हा वाईट आहे आणि हा शिकत नाहीये आणि कळत नाहीये, तर काय करणार? तो असं कळस होतो मग मारायला लागतं. पण जर असं काही करता आलं की ऍक्च्युली हा व्यक्ती बदलेल तर ते किती छान राहील. म्हणून शिक्षा देणारा कधी कोणी व्यक्ती असतो, जरी तो शिक्षा देण्यासाठी सक्षम असेल पण शिक्षा द्यायला अनेक वेळा त्याला आवडत नाही, पण नाईलाजाने शिक्षा द्यावी लागते. पण जर शिक्षा देणं टाळता आलं आणि जर बदल घडवता आला तर ते किती चांगलं आहे. तर म्हणून श्रीकृष्ण या गीतेमध्ये म्हणतायत की माझ्याकडून ऐक, श्रवण कर, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता, की सतत माझ्या हरिनामाचं, हरिकथेचं कीर्तन कर. तर एक असतं परमेश्वराचं नामाचं कीर्तन
आणि एक असतं परमेश्वराच्या यशाचं कीर्तन, की परमेश्वर किती यशस्वी आहेत, परमेश्वरने हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं. हे दोन्ही गोष्टी आपल्याला पवित्र करू शकतात. तर म्हणून कृष्ण कथा आणि कृष्ण नाम हे दोन्ही महत्वाचे, दोन्ही एकमेकांपासून अभिन्न आहेत. तर हा जो भक्ती मार्ग आहे, हा भक्ती मार्ग काय आहे? भक्ती मार्ग आहे श्रीकृष्ण एक व्यक्ती आहेत, तर तेच व्यक्ती त्यांच्या नामाच्या रूपात पण उपस्थित आहे, त्यांच्या कथेच्या रूपात पण उपस्थित आहे. तर आपण तर श्रीकृष्णांना गाठू नाही शकलो. 5000 वर्षापूर्वी जर आपण असतो तर कदाचित आपण श्रीकृष्णांना भेटलो असतो, श्रीकृष्णांचे आशीर्वाद प्राप्त केले असते. तेच श्रीकृष्ण हरिनामाच्या रूपात आपल्यासारख्या दुर्दैवी लोकांना स्वतःची उपस्थिती देण्यासाठी हरिनामाच्या रूपात आले. आता समजा कोणी गरीब लोक आहेत, भिकारी असतात ना कुठल्या मंदिराच्या बाहेर, त्याला बघून असं वाटतं ना की हा एकदम खूप गरीब बसलेला आहे, तर त्याला काहीतरी द्यावं, बरोबर? तर समजा तुम्ही त्याला म्हटलं की अरे आज माझा वाढदिवस आहे, तर तुला आज मी जेवायला देतो छान. आणि समजा त्या गरीबाने म्हटलं साहेब तुमचे खूप उपकार झाले, तर तुम्ही आज जेवण देताय मला, पण एक गोष्ट सांगू खरीच, काय सांग, तुमचं फुकटचं जेवण स्वीकारायला माझ्याकडे ताट पण नाही, तर तुम्हाला कसं वाटेल? ताट तर पाहिजे. किंवा तो नाणं जेव्हा फेकतात कोणी शेठजी, तेव्हा तो नाण्याला पकडायला ग्लास तर पाहिजे छोटासा, राईट? पण कोणी कधी किती गरीब असतात माहितीये, त्यांना त्यात फेकलेलं नाणं घ्यायला ग्लास पण नसतो. आणि तुम्ही जेव्हा एक कालची शिळी चपाती जेव्हा देता, त्या चपातीला घेण्यासाठी हातात ताट नसतं, तो इतका गरीब आहे. तर म्हणून पूर्वीच्या युगांमध्ये जे कोणी लोक होते त्यांच्यामध्ये कमीत कमी काही प्रमाणामध्ये धर्मपालन, काही प्रमाणामध्ये श्रद्धा, काही प्रमाणामध्ये आस्तिकता होती. तर त्याच्या आधारावर जेव्हा त्यांना परमेश्वराचे काही आशीर्वाद मिळाले, परमेश्वराची काही कथा मिळाली, तर ऍक्च्युली स्वीकार करण्यासाठी त्यांच्याकडे काही पात्र होतं. आपण कलियुगामध्ये इतके गरीब आहोत अध्यात्माच्या दृष्टीने की आपल्याकडे धन पण नाही, आणि त्या धनाला कोणी फुकट देत असेल तर त्या धनाला स्वीकार करण्याचं पात्र पण नाही. तर म्हणून खरे सेठजी कोण आहेत माहितीये? जे जेव्हा अन्न वाटप करतात तेव्हा सोबत प्लेट पण घेऊन जातात. जर कोणी सेठजी असतील ते म्हणतील प्लेट नाही देणार, प्लेटचं तू अरेंजमेंट कर, मी फक्त खायला देणार, तर ते खरे सेठजी नाही, ते दयाळू सेठजी नाही. दयाळू सेठजी कोण आहेत? जे अन्न पण घेऊन जातात, सोबत प्लेट पण घेऊन जातात, आणि नंतर थोडं पाणी पण घेऊन जातात. म्हणतात आधी पाण्याने हात धु, त्याच्यानंतर या प्लेटमध्ये मी देतो ते खा, आणि नंतर जेवण झाल्यानंतर परत हे पाणी हात धु, पूर्ण स्टार्ट टू एंड, राईट? सो आपण कलियुगामध्ये इतके पतित आहोत की आपल्याला श्रद्धा नाही, आपल्याला ज्ञान नाही, आपल्याला ऐकण्याची उत्सुकता नाही, आपल्याला त्याचं आकर्षण नाही. तर म्हणून फक्त परमेश्वराचं ज्ञान देऊन नाही चालणार, परमेश्वराचं ज्ञान स्वीकारण्यासाठी एक जी श्रद्धा लागते ते पण महत्वाचं आहे. तर म्हणून कलियुगामध्ये जेव्हा परमेश्वर येतात तेव्हा इथं भक्ताच्या रूपात येतात, आणि ते जे अवतार आहेत ते आहे श्री चैतन्य महाप्रभू. तर म्हणून ते श्रीकृष्ण हा विचार करतो की आजपर्यंत जेव्हा मी आलो तेव्हापर्यंत नेहमी वाईट लोकांना मारलं, पण त्या वाईट लोकांचं परिवर्तन नाही झालं. तर जय आणि विजय आहेत, त्या जय आणि विजयाला शाप मिळाला. चतुष्कुमारांना त्याने थांबवलं वैकुंठाच्या दारावर. त्यामुळे तुम्ही आम्हाला थांबवलं, मी तुम्हाला शाप देणार, मग तुमचं पतन होणार. मग त्यांना सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, 7 जन्म भक्त म्हणून अवतार घ्यायचा आहे. वैकुंठातून पतन झालंय त्यांचं. 7 जन्म तुम्हाला भक्तांचा रूप घ्यायचा आहे की 3 जन्म शत्रूंचं रूप घ्यायचं आहे. त्यांनी काय म्हटलं, म्हणाले आमच्याकडून चूक झाली, वैकुंठातून आमचं पतन झालंय, आम्हाला पटकन आमची सेवा करायची आहे, तर 3 जन्म पुरेसे आहेत. शत्रूचे असेल तरी चालेल. तर ते जे जय विजय ते कोण झाले? पहिल्या जन्मात हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. तर त्यांना परमेश्वराने येऊन मारलं. मग दुसऱ्या जन्मात काय झालंय? रावण आणि कुंभकर्ण. मग परत रामचंद्राने त्यांना मारलं. मग तिसऱ्या जन्मात कोण झाले? शिशुपाल आणि दंतवक्र. मग परत त्यांना मारलं. पण या तिन्ही याच्यामध्ये ना जरी परमेश्वराने त्यांना मारलं पण त्यांचं परिवर्तन नाही झालं. शेवटी काय झालं? ती वृत्ती संपली नाही. मग परमेश्वर म्हणतायत हे असं अनेकांसोबत होत आहे की मी यांना सांगतोय, एक तर ते ऐकत नाहीत गीता. दुर्योधनाने कधी नाही ऐकली, शकुनीने कधी नाही ऐकली, अश्वत्थामाने नाही ऐकली, कर्णाने कधी नाही ऐकली. तर म्हणून
यांना फक्त सांगून चालणार नाही, ते जे सांगितलेलं आहे ते समजण्यासाठी श्रद्धा देणे पण गरजेचं आहे, आणि जे सांगितलंय ते श्रद्धापूर्वक ऐकून मनामध्ये ठेवण्यासाठी पण त्यांना मदत करायला लागेल. तर म्हणून कलियुगामध्ये जेव्हा परमेश्वर येतात तेव्हा एका भक्ताच्या रूपात येतात. का? कारण आपण आता परमेश्वराकडून ऐकणार नाही, तर जेव्हापर्यंत परमेश्वर एका भक्ताचं रूप घेऊन आपल्याला शिकवत नाहीत की भक्तीचा गोडवा काय आहे. श्रीकृष्णाने ते सांगितलं ना, मन मनाभाव माझी भक्ती करा, मला स्मरण करा, पण तिथे काही स्वतःच गुणगान करतात. पण जेव्हा एक भक्त म्हणून येतील आणि जेव्हा स्वतःचं नामस्मरण करतील आणि स्वतःचा भक्ती मार्ग करतील आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण गोडवा बघू तेव्हा आपण म्हणू मला पण हा गोडवा पाहिजे, मला पण हे पाहिजे. तर म्हणून तो जे रूप आहे, कली काले नाम रूपे कृष्ण अवतार, नाम हैते हय सर्व जगत निस्तार. की कलियुगामध्ये श्रीकृष्ण येतात ते नामाच्या रूपात येतात. नाम काय करतो? कृष्ण व्यक्तीला मारतात, रामचंद्र व्यक्तीला मारतात, नरसिंह व्यक्तीला मारतात. जर तेच परमेश्वर त्या रूपात जर कलियुगात आले तर मनुष्य शून्य पृथ्वी होईल. कारण सगळेच इथे हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण, कणकण इथे बसलेलं आहे आतमध्ये, बरोबर. म्हणून काय येतं ते श्रीकृष्ण नामाच्या रूपात येतात आणि त्या नामाच्या रूपात येऊन ऍक्च्युली आपल्या आतमध्ये जे वाईटपण आहे, जे वाईट गुण आहेत ते नष्ट होतात. आपल्यामध्ये रावणाचे जे गुण आहेत ते नष्ट होतात. म्हणून हे जे हरिनाम आहे हे परमेश्वरापासून अभिन्न आहे. परमेश्वराची कथा ही परमेश्वरापासून अभिन्न आहे. पण एवढं महत्वाचं जे एक शस्त्र आहे ना, हे हरिनामाचं शस्त्र आहे, ते ऍक्च्युली स्वीकार करण्यासाठी आपल्यामध्ये ती श्रद्धा पण नाही आहे. ऍक्च्युली सोपं साधन आहे, हरिनाम घ्यायचं. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं? नाम नाम रामकृष्ण हरी. नामाला किती महत्व येतं. कलियुगामध्ये जेव्हा आपल्याकडे श्रद्धा नाही, बुद्धी नाही, शरीरामध्ये शक्ती नाही, तपस्या नाही करू शकत, काही नाही करू शकत, ते म्हणतात सगळ्यात सोपं साधन आहे नाम संकीर्तन. पण ते नाम संकीर्तन पण स्वीकारायला जी मिनिमम एक प्लेट लागते ना, सगळ्यात पोषक द्रव्य आहे, पण ते घ्यायला जी प्लेट लागते ती प्लेट पण नाही लागते. ते पण दाखवायला लागेल की अशी प्लेट धरायची असते, मग त्याच्यामध्ये ते अन्न येतं, मग ते खायचं आहे. सो त्याच्यासाठी श्रीकृष्ण एका भक्ताच्या रूपात येतात. पण ते जे आहे त्यांचा जो जन्म आहे तो त्या पौर्णिमेच्या दिवशी आहे, त्यांचं श्री चैतन्य महाप्रभू. म्हणून जरी ते श्रीकृष्ण आहेत, कृष्ण वर्णम त्विषा अकृष्णम. भागवतामध्ये सगळ्या अवतारांच्या लिस्टमध्ये जेव्हा कलियुगाचं अवताराचं नाव येतं तेव्हा तिथे काय लिहिलंय? कृष्ण वर्णम. की ते नेहमी कृष्ण 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 वर्णन करतात, पण त्यांची त्विषा कशी आहे, त्यांचं शरीर कसं आहे? अकृष्ण, सावळ्या रंगाच्या अपोजिट आहे. सांगो पांगास्त्र पार्षदम. आणि त्यांचे शस्त्र काय आहेत? त्यांचे शस्त्र आहेत, त्यांचे जे सोबत त्यांचे जे भक्त लोक आहेत ते शस्त्र आहेत. यांच्याकडे सुदर्शन चक्र नाही, यांच्याकडे बाण नाही, यांच्याकडे तलवार नाही, यांच्याकडे काही नाही. सांगो पांगास्त्र पार्षदम. त्यांचे जे पार्षद आहेत ते त्यांचे असतात. काय म्हणे? यज्ञ संकीर्तनही प्राये. आणि ते काय मार्ग देतात? ते म्हणतात संकीर्तन सांगतात, हरिनामाचं संकीर्तनाचा मार्ग सांगतात. यजंतीही सुमेधसा. आणि ज्यांना हे कळतं की या कलियुगामध्ये ऍक्च्युली एकच मार्ग आहे, तो भक्तीचा मार्ग. शंकराचार्य आहेत ते भगवद्गीतेची जेव्हा स्तुती करतात, ते गीता महात्म्य शंकराचार्याने रचित, त्याचा जो शेवटचा श्लोक आहे तो आहे एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. ऍक्च्युली एकच शास्त्र आहे, देवकी पुत्र गीतम. एको मंत्र तस्य नामानी यानी. एकच मंत्र आहे ऍक्च्युली, परमेश्वराचं जे नामस्मरण आहे तो एकच मंत्र आहे. कर्मापी एकम तस्य देवस्य सेवा. ऍक्च्युली एकच कर्म आहे की श्रीकृष्णाची सेवा करायची. तशा प्रकारे शंकराचार्य तर हे म्हणतात यज्ञ संकीर्तनही पराय यजंतीही सुमेधसा. त्याचे बुद्धिमान लोक आहेत ते म्हणतील या कलियुगामध्ये ना मोठे मोठे यज्ञ, अनुष्ठान, व्रत हे करून तेवढं शुद्धीकरण होत नाही जेवढं पवित्र परमेश्वराचं पवित्र नाम उच्चारण करून आणि तो ध्वनी स्वीकारून जेवढं शुद्धीकरण होतं ते नाही. तर म्हणून या सोमवारी मंदिरामध्ये खूप मोठा फेस्टिवल आहे, श्री चैतन्य महाप्रभूचा आविर्भाव दिवस आहे. तर सर्वांना आमंत्रण आहे, कृपया मंदिरात येऊन आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. तर आज खूप छान एक योग आला की आज आपण श्रवणाबद्दलच श्लोक होता आणि ती श्रवण विधी ज्यांनी दिली, हरिनामाचं श्रवण करण्याची जी विधी ज्यांनी दिली, त्यांचा पण आविर्भाव दिवस आता या सोमवारी आहे. आपण त्याच्याबद्दल पण थोडंसं बोलू. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. पुढच्या वेळेस आपण पुन्हा भेटूया आणि मग दुसऱ्या श्लोकापासून पुढे चर्चा करूया.